सर्वंकष चर्चा करायला आज इथे जमलो आहोत. आपल्यासोबत आहेत राजीव तांबे. राजीव तांबे हे नाव आपल्या सगळ्यांनाच परिचित असणार आणि त्यांच्या पुस्तकांचे आपण खरं तर सगळेच चाहते आहोत. 29 भाषांमधून 119 पुस्तकं त्यांची प्रकाशित आहेत आणि त्यांनी विविध प्रकारची प्रयोगशीलता आपल्या लेखनात केलेली आपल्याला सातत्याने दिसते आहे. त्यांच्या प्रयोगशीलतेबद्दल आपण त्यांच्याच तोंडून ऐकलं तर त्याची मजा अधिक येईल असं वाटतं आहे. आणि आपल्यासोबत दुसरे आजचे मान्यवर आहेत ते पृथ्वीराज तौर. पृथ्वीराज तौर हे प्राध्यापक असून त्यांनी बालसाहित्याच्या चळवळीला योगदान दिलेलं आहे आणि बालसाहित्याच्या लेखनाबरोबरच अनुवादाने एक समृद्ध असं दालन त्यांनी बालसाहित्याला देऊ केलेलं आहे. त्यांच्याही अनुवाद प्रक्रियेविषयी आपण आज जाणून घेणार आहोत आणि आजच्या पिढीचे तरुण चित्रकार आणि बालसाहित्याला वेगळ्या उंचीवर नेऊन ठेवणारे श्रीनिवास बाळकृष्ण ही आपल्यासोबत आहेत. मी सगळ्या मान्यवरांचं आजच्या या चर्चेमध्ये स्वागत करते आणि या चर्चेला सुरुवात करताना राजीव तांबेंकडे पहिलं येईल की एकूणच त्यांनी बालसाहित्यामध्ये मोठं लेखन केलेलं आहे बालसाहित्याचं आणि ते लेखन करताना त्यांनी विविध प्रकार बालसाहित्याचे हाताळलेले आहेत. ते हाताळताना त्यांनी काही पिल्लू कथा लिहिलेल्या आहेत, आईबाबांमधले संवाद लिहिलेले आहेत किंवा बब्बडचा एक संच त्यांनी पुस्तकांचा संच केलेला आहे. ससोबा हसोबाची पुस्तकं त्यांनी सिरीज केलेली आहे आणि गंमत घर सारखा एक वेगळा प्रयोग जो त्यांनी प्रत्यक्ष अंमलात आणलेला आहे आणि त्याचबरोबर त्यांनी पुस्तकाच्या रूपाने मांडलेला आहे जो शिक्षकांना पालकांना मार्गदर्शक ठरतो आहे. तसं विविध प्रकारचे साहित्य हाताळताना लेखन प्रकार हाताळताना ती सुचण्याची प्रक्रिया काय आहे तुमची आणि ती मांडत असताना तुम्ही नेमकेपणाने ते मांडत जाता त्यामागचं कारण काय आहे? आपलं खूपच कठीण आणि खूपच सोपा असं डबल प्रश्न आहे. गंमत म्हणजे मी लिहित होतो तेव्हा मी माझा मित्र चित्रकार गिरीश सहस्त्रबुद्धेला असं एकदा वैतागून विचारलं की चित्रकाराला काढायला सगळ्यात कठीण चित्र कुठलं रे, म्हणजे मला असं वाटलं की त्याच्यावरतीच लिहावं म्हणजे त्याची जरा गोची होईल. तर तो म्हणाला की कुठल्याही चित्रकाराला जगात आई आणि बाळ हे चित्र काढणं कठीण आहे. तर मी म्हटलं का बरं? तर तो म्हणाला की आईच्या डोळ्यातलं ममता, वात्सल्य, प्रेम, करुणा हे दाखवणं खूप कठीण असतं. त्याचवेळी मुलाच्या डोळ्यातली खटाळपणा आपण तो दाखवता आला पाहिजे, तर हे खूप चॅलेंजिंग असतं. तर मग मला असं वाटलं की आपण आई आणि बाळच्याच गोष्टी लिहूया. मग आई आणि बाळच्या गोष्टी म्हणजे कुठल्या? तर मग मोर, लांडोर आणि मोरू आपापसात काय बोलतात, घुबड आणि घुबडू काय बोलतात, उंदीर आणि उंदरू काय म्हणतात, नागिन आणि नागू, डुकरीण आणि डुकरू, अशी मी एक मालिकाच तयार केली. खरं तर त्यांना नावं पण नव्हती. डुकराच्या पिल्लाला काय म्हणतात तर आपल्याला माहित नव्हतं. मग मी म्हटलं डुकराच्या पिल्लाला डुकरू आणि डुकरूच्या बहिणीला डुकरी आणि मग ती नावं कॉइनच झाली, म्हणजे ती झुरळू वगैरे. मग मला असं वाटलं की मी हे लिहितोय खरं, पण असं अगोदर कोणी लिहिलं असेल तर लोक म्हणतील की मी नक्कल करतोय. तर माझं मॉडेल कोण, म्हणजे कोणाचा सल्ला घ्यावा, तर मी अरुंधती देवस्थळेंना विचारलं, ए पब्लिशरच्या, कारण त्यांचा जागतिक बाल वाङ्मयाचा अभ्यास आहे. तर मी म्हटलं की असं मॉम अँड बेबी कन्सेप्टर कुणी लिहिलंय का? तर त्यांनी विचार करून सांगितलं की नाही. मला खूप आनंद झाला की यस, म्हणजे आपण एक नवीनच फॉर्म हाताळला म्हणून. आणि मग तो छानच जमून गेला. म्हणजे खरं तर ते नागू आणि नागिन लिहिताना मी नागूच असायचो, किंवा मी डुकरू लिहिताना मी डुकरू असायचो. त्याच्यामुळे ती खूप मजा आली मला लिहिताना. म्हणजे त्या रोल मधून बाहेर पडताना सुद्धा मला त्रास व्हायचा. म्हणजे मी अगदी गंमत सांगतो, दुकानात गेलो तर दुकानामध्ये अशी उंच फळी होती. तर माझ्या क्षणभर मनात विचारायला, अरे बापरे, डुकरं वगैरे दुकानात आली काय खरेदीला, तर ते कशी काय खरेदी करणार, ही फळी खाली लावायला पाहिजे होती. मग म्हटलं अरे हा, आपण डुकरूच्या पद्धतीने विचार करतोय, आता आपण माणूस आहोत. तर ते कॅरेक्टर भिनायचं अंगामध्ये. आणि मग त्याचा पुढचा भाग म्हणजे मग पिल्लू कथा लिहिल्या. म्हणजे मला असं वाटलं की दोन पिल्लं आपापसात काय बोलतील. म्हणजे एक डास आणि त्याची बायको डासी आहे आणि त्यांना दोन जुळ्या मुली झाल्या, डासुली आणि डुसुली. मग डासुली डुसुली आपापसात काय बोलतील, डासुली डुसुलींचं विश्व काय असेल. किंवा एक गाढवी आहे
आणि तिचा एक बॉयफ्रेंड आहे, त्याचं नाव आहे डुकरू. मग गाढवी आणि डुकरू यांची मैत्री कशी असेल? मग गाढवी डुकरीन काकूंना काय काय सांगेल? म्हणजे डुकरीन काकू म्हणतात एक दिवस गाढवीला की चला आता संध्याकाळ झाली, आम्हाला गेलं पाहिजे, सकाळी लवकर उठून आम्हाला उकिरडे फुंकायला जायचं असतं, कारण डुकरूच्या बाबांना खायबिटीसचा त्रास आहे. जर ते सकाळी भरपेट नाश्ता नाही केला ना, मग दिवसभर चिडचिड करतात. ऍक्च्युली हे डायबिटीसचं लक्षण आहे. तेव्हा गाढवीन असं म्हणते, डुकरीन काकू अजिबात काळजी करू नका, आपल्या गावात जे जीवन मंगल कार्यालय आहे ना, तिथे आज लग्न होतं आणि ते उशिरा झालंय, त्याच्यामुळे त्यांची जेवणं पण उशिरा झालेत. त्याच्यामुळे उद्या सकाळी जीवन मंगल कार्यालयाच्या बाहेर मागच्या बाजूला अर्धवट खाल्लेले बटाटे वडे, जिलबीचे तुकडे आणि मसाले भाताचा लगदा अशी पार्टी असणार आपल्याला. तर डुकरीन काकू एवढ्या खुश होतात आणि त्या म्हणतात ओ थँक्यू, आणि गाढविणीच्या आईला म्हणतात अगं आमच्यातली असती तर आम्ही सूनच करून घेतली असती, पण आमच्यात इंटरकास्ट मॅरेज चालत नाही ना. आता हे जे काय मुलांना प्रचंड आवडतं आणि मग ते सगळं कॅरेक्टरच तयार होतं त्याच्यामध्ये. असं ते एक म्हणजे एकातून एक सुचत गेलं. विशेषतः भूताची भीती मुलांना प्रचंड असते. म्हणजे हा मी खरा कॉलम लिहिला एका पेपरमध्ये आणि 52 गोष्टी लिहिल्या त्यावेळी. तेव्हा मी तिला म्हटलं की आपण भूताच्या गोष्टी लिहू मुलांसाठी. तेव्हा त्या बाई असं म्हणाल, प्लीज अंधश्रद्धेला आम्ही खतपाणी घालत नाही, भूतभीत जगात नसतात. तर मी म्हटलं मग ठीक आहे, फक्त मला एक खरी भूताची गोष्ट माहिती आहे जी 22 एप्रिल 1984 साली घडली आहे. पण जाऊन दे, तुम्हाला इंटरेस्ट नव्हता कशाला विषय काढा. आणि मी निघालो, ते त्यांनी मला बोलवलं, कुठली गोष्ट हो, कुठली? म्हटलं का, भूत नसतात ना, मग कशाला विचारता गोष्ट? नाही नाही, पण तरीच म्हटलं म्हणूनच लिहायच्या आपण वरती असं छापू की जगात भूत नसतात पण भूतांच्या गोष्टी असतात. मग ते म्हणाले हा हा, पण ती 22 तारखेची गोष्ट कुठली? म्हटलं कुठली नाही, मी काही गंमत केली, आपण प्रेमळ भूत लिहू जे मुलांना आपलं वाटेल आणि मोठ्या माणसांना फटके देईल. आणि ते सॉलिडच हिट झालं पुस्तक. म्हणजे अजूनही मी तिथे खाली ईमेल दिलाय premalbhoot@gmail.com पुस्तकावरती, आणि त्याच्या खाली असं लिहिलंय की प्रेमळ भूत फक्त मुलांच्या मेलला उत्तर देतं. त्याच्यामुळे जवळजवळ 3 ते 4 मुलांनी प्रेमळ भूताची मुलाखत घेतली मेलवरून की तू कुठे असतोस, समुद्रात कसा जातोस, झाडावर कसा चढतोस, तुला काही त्रास तर होत नाही ना वगैरे प्रश्नावली पाठवून प्रोजेक्ट म्हणून. किंवा काही पालक हात जोडून विनंती करतात की माझा मुलगा लहान आहे, प्रेमळ भूता प्लीज तू याला उत्तर दे, की मी वडील म्हणून लिहित आहे, तर माझ्या मुलाचं नाव अश्विन आहे, तर अश्विनच्या नावाने तू लिही. म्हणजे ही गंमत एक रॅपो तयार झाला. असे ते होत गेले प्रयोग. आणि गंमत शाळा करण्याचं कारण असं की लहानपणापासून मला विज्ञानाची प्रचंड भीती होती. म्हणजे आयुष्यात मी प्रयोग केलाच नाही किंवा खरा प्रयोग लिहिला नाही खरा. म्हणजे मी खोटे प्रयोग लिहिले शाळेमध्ये. म्हणजे मी असं लिहिलं की मी एक मेणबत्ती घेतली, मी घेतलीच नव्हती, सरांनी घेतली होती. मग पुढचं वाक्य, मी मेणबत्ती पेटवली, हे पण खोटंच, ते सरच पेटवायचे. मग मेणबत्तीवर ग्लास टाकला, हे पण खोटं, सरांनीच टाकलेलं असायचं. आता ते टाकलं, विजली ना, तर आम्ही सगळं बघत होतो. तर सर म्हणाले की ऑक्सिजन संपला, तर आम्हाला काय कळलंच नाही, आम्ही सगळं बघायला लागलो कुठे संपला, कोणाला दिसेना. तर एक मुलगा म्हणाला कुठे संपला, तर मास्टरचे भडकले, तुम्हाला इकडे दाखवतो तुला कुठे संपला. तर मुलाला कळलं की ऑक्सिजन हा ज्वालाग्रही असल्यामुळे कुठेही पेटू शकतो. त्या मुलगा म्हणाला की दिसला, खोटच हा. मग आम्ही गृहीत आणि निष्कर्ष कुठला डोंबलाचा? शिक्षकांचा आत्मा शांत होण्यासाठी लिहित आहे, निष्कर्ष काय? प्रयोगच न करता निष्कर्ष लिहिणार. तर मला असं वाटलं की माझी जी गोची झाली ना, ती आमच्या शाळेतल्या मुलांची होऊ नये. त्यांना बिनधास्त प्रयोग करता यावेत, वाटेल ते प्रश्न विचारता यावेत आणि मजा करता यावी. मग शून्य खर्चाचे प्रयोग शोधता येतील का? मला ती पण एक भीती असायची. काहीतरी मोरचूत घ्या आणि त्याच्यामध्ये H2SO4 घालून ते अमुक घ्या, हे कुठे मिळतं आणि मोरचूत कुठून आणायचं, आणि त्याचा काय विषारी आहे म्हणून देणार नाहीत, तर काय करता येईल. मग मी शून्य खर्चाचे जवळजवळ 66 प्रयोग लिहिले. आणि सांगायला मला आनंद वाटतो की हे प्रयोग मी लिहिल्यानंतर डॉक्टर जयंतराव नारळीकरांकडे ते तपासायला दिले. तर ते म्हणाले की मला एवढं वाचायला वेळ नाही,
तर मी म्हटलं की मी तुम्हाला विनंती करायला आलो की यातलं विज्ञान निर्दोष पाहिजे, कारण मी विज्ञानाचा विद्यार्थी नाही. तुम्ही यातल्या 3 गोष्टी वाचा. तुम्हाला जर नाही आवडल्या तर तुमच्या उजव्या हाताला जे डस्टबिन आहे त्याच्यात ते पुस्तक फेकून द्या, हे प्रकाशित होणार नाही, मला काही प्रॉब्लेम नाही. चुकीच्या गोष्टी जाणार नाही. पण आवडलं तर वाचा. मी कितीही वेळ थांबू शकतो, पण चुकीचं पुस्तक नाही मी जाऊ देणार आणि तुम्ही ते डोळ्याखालून घालावं. माझं भाग्य किंवा गुरुची कृपा म्हणा की ते जयंतरावांनी पूर्ण वाचलं आणि त्यांच्या हस्ताक्षरातलं पत्र माझ्याकडे आहे की मराठी माणसाचं भाग्य आहे की त्यांना इतकं चांगलं आणि विज्ञानाच्या संकल्पना सोप्या भाषेत समजावून सांगणारं पुस्तक त्यांना मिळत आहे. त्यांनी विचारलं, तू इतक्या सोप्या भाषेत कसं लिहिलं? तर मी म्हटलं, मला जड लिहिताच येत नाही, मला सोपंच लिहिता येतं. जड लोक का लिहितात हेच मला कळत नाही. त्यामुळे विज्ञान जे मला कळलं ते लिहिलं, पण ते योग्य होतं. म्हणजे खरं दुसरं पण एक कारण होतं, ते आम्ही प्रयोग करायचो शाळातून, कारण सोमवारी मुलं शाळेमध्ये कमी यायचे. ग्रामीण भागातल्या शाळांसाठी मी काम करतो. मी युनिसेफ मध्ये शिक्षण सल्लागार होतो. मग आम्ही काय करतो की प्रत्येक सोमवारी रोज नवीन जादू आणि एक प्रयोग असा करायचा की वर्गातली सगळी मुलं करू शकली पाहिजेत. म्हणजे एक कागदाचा तुकडा घेतला तर किमान 4 प्रयोग करता येतात. एक लिंबू घेतला तर 5 प्रयोग करता येतात. आणि मग रोज जादू आहे सोमवारी म्हटल्यानंतर मुलं यायला लागली आणि मग तेच प्रयोग मग मी नंतर लिहून काढले. असे एक एक प्रयोग ते वाढत गेले त्याच्यातून. म्हणजे स्टोरी टेलमुळे मग त्या पिल्लू कथांकडे मी वळलो. तो एक भाग झाला. आता मी जादूगारांच्या गोष्टी लिहितोय. तर जादूगारांच्या गोष्टीच नाहीत मराठीमध्ये, तर जादूच्या धम्माल गोष्टी कशा लिहिता येतील की ज्याच्यामध्ये अचाट कल्पना असतील, अशा कशा गोष्टी लिहिता येतील. तर तो आता प्रयोग सध्या मी करतोय त्या दृष्टीने. किंवा आता बब्बरची गोष्ट आहे. तर जेव्हा माझी मुलगी लहान होती 1 दिवसाची, तर मला असं असं वाटतं की तिच्या मनात काय ते मला कळतंय. उगाच होता म्हणजे शहाणपणाच, पण मला वाटायचं. मग मी असं विचार करायचो की तिच्या अँगलनी विचार केला तर काय होईल, आणि मला गोष्टीच सुचायला लागल्या एकदम. की एक एक दिवसाची मुलगी आहे, ती काय बोलते ते आईला समजतं मनातल्या मनात, आणि आई काय बोलते ते तिला समजतं. ती जग बघते. शी इज बिहाइंड द लेन्स. आणि ह्या गोष्टी कधी संपतील? जेव्हा ती बोलायला लागेल तेव्हा संपेल. तर त्यातून काय धमाल होईल. जसा तो आता 4 पुस्तकांचा संच मेहतानी काढलाय, मेहता प्रकाशनाने. त्याच्या पुढचे 4 भाग आता येत आहेत. म्हणजे ते चित्रकारामुळे थोडा प्रॉब्लेम झाला होता, पण आता ते येत आहेत पुढचे 4 भाग. तसे वेगळे प्रयोग. म्हणजे मला ना एक गोष्ट एक प्रकार लिहिला की नंतर कंटाळा येतो तो तसंच पुन्हा लिहायला. आणखीन काहीतरी नवीन, आणखीन काहीतरी नवीन, आणखीन काहीतरी नवीन, असं सतत डोक्यात चालू राहतं. आणखी एका विषय मला सांगावं असं वाटतं की रूपक कथा नावाचा मी एक प्रकार लिहिला मुलांसाठी, जे एनबीटीने पुस्तक काढलं, माणूस आणि सावली म्हणून. तर झाडं का डोलतात? प्रत्येक झाडाची पाने वेगवेगळी का असतात? प्रत्येक फुलपाखाचे रंग वेगळे का? सगळे झेब्रे काळे पांढरे. मग फुलपाखरं काय वेगळी? सगळे कावळे सारखे, सगळ्या चिमण्यासारख्या. तर त्यांना पटतील अशी कशी उत्तर देता येतील? तो प्रयोग आपण केला. आणि आता जे एनबीटी आणि राजवंशतर्फे पुस्तक आले, म्हणजे हा श्रीदिवस त्याच्याविषयी बोलेलच, त्या शैलीविषयी. त्याच्यामध्ये आपण बोलक्या गोष्टी लिहिल्या आहेत. म्हणजे मला असं वाटतं की आपण जर लक्ष दिलं ना, तर सगळ्या आसमंत आपल्याशी बोलत असतो. आपण लक्ष देत नाही म्हणून आपण ऐकत नाही. किंबहुना मी जेव्हा खुर्चीवरनं उठतो तेव्हा तर मला खुर्चीने टाकलेला उसा असा ऐकू येतो की अरे हा उठला वाटतं. मगाचपासून 100 किलो वजन अंगावर पडलं होतं, जीव घुसमटला होता खरोखर. हुश. चपला मी घरी येऊन काढतो तेव्हा मी त्यांना थँक्स म्हणतो, कारण एवढा वेळ त्यांना आपलं वजन आणि खालून रस्ता तर सँडविच झालेलं असतं. तर चपलाला काय वाटत असेल? मग मी चपला आणि झाडू आपापसात काय बोलतात, कप आणि कप बशी चमचा आपापसात काय बोलतात, गादी पांघरून आणि उशी काय बोलतात, अशी एक मालिकाच तयार केली. जवळजवळ अशा 52 गोष्टी मी लिहिल्या. म्हणजे आता त्या 52 लिहिल्यानंतर पुन्हा माझा उत्साह संपला. मला असं वाटलं की आता पुन्हा नवीन काहीतरी. मग मी फुकू आणि फुकी नावाची एक सिरीज लिहिली की एक उंदीर आणि एक उंदरीण आहे, आणि ते कुठे कुठे जातात, मॉलमध्ये जातात, तिकडे जातात, आणि त्यांची काय धमाल आणि गोची होते आणि माणसं कशी घाबरतात. ती आता मालिका लवकरच येईल. म्हणजे असं एक एक लिहित गेलो, सुचत गेलं. पण एक प्रकार, एक त्याच्यात एक 10 गोष्टी झाल्यानंतर मला असं वाटतं की आता वाच, आता नवीन काहीतरी. म्हणजे जीव तगमगायलाच लागतो. मला पुढे काहीतरी वेगळ्या फॉर्म लिहायला पाहिजे असं सतत वाटत वाटत राहतं.
खरं तर तोच तोचपणातला कंटाळा येऊन तुम्ही नाविन्याचा शोध घेता आणि मग काहीतरी नवीन प्रयोग वाचकांसमोर येतो. तर हे प्रयोगशीलतेचं तुमच्या गमक आहे असं म्हणायला काहीच हरकत नाही. तर तो प्रश्न पुढे नेताना मी पृथ्वीराज तवरांना विचारेन की बालसाहित्याचा अनुवाद करताना तुम्ही काय नेमकेपणाने विचार करता आणि तो विचार प्रत्यक्षात आणताना काही अडचणी येतात का? म्हणजे अनुवाद करताना काही गोष्टींची काळजी आपल्याला निश्चितपणे घ्यावी लागते किंवा डॉक्टर विद्या सुर्वे बोरसे म्हणाल्या तसं की फक्त सांस्कृतिक बदल असतात, कल्पनांमध्ये काही बदल नसतात आपल्या आणि जागतिक साहित्यामधल्या. तर तो बदल किंवा तो जो काही विचार आहे तो तुम्ही कसा मांडता? अगदी अगदी सुरुवातीला मी शिक्षण विवेक परिवार जो आहे त्यांच्या प्रति ऋणभाव व्यक्त करेल की या निमित्तानं मुलांशी, पालकांशी, शिक्षकांशी आणि मुलांबद्दल जे जे लोक विचार करतायत त्या लोकांशी त्यांच्या पुढं काही एक मत व्यक्त करण्याची संधी मला मिळालेली आहे. आता राजीव तांबे सर बोलत होते आणि ते बोलत असताना त्यांनी खूप छान छान मुद्दे सांगितले. त्यातला एक मुद्दा जो मला अंडरलाईन करावासा वाटतो, अधोरेखित करावासा वाटतो, तो आहे की तो सारा आसमंत तुमच्याशी बोलत असतं. तुम्हाला हे कितपत कळतं? आता आणि मग तुम्हाला लक्षात येईल की राजीव तांबे सरांची जी प्रयोगशीलता जिच्याबद्दल ते बोलत होते आता पहिली 10-1 मिनिटं, तर ही सगळी प्रयोगशीलता ही त्या आसमंताच्या बोलण्यातून आलेली आहे. हे त्यांना का पकडता आलं? मला वाटतंय की कधीतरी मागे एक फेसबुकवरती छोटी पोस्ट टाकलेली होती आणि मी तिथं एक उल्लेख केला की जर मी कधी काळी राजीव तांबे सरांवरती एक एक लेख लिहिला तर मी लिहिल की 1000 डोळ्यांचा माणूस. म्हणजे कारण या माणसाला जे दिसतं ना तर ते आजूबाजूला अगदी 1000 माणसांना सुद्धा दिसलेलं नव्हतं. ते एकदम या माणसाला पकडीत आलेलं आहे. म्हणजे ही मी ते सोबत आहेत म्हणून मी त्यांचं कौतुक करतोय अशातला भाग नाही. मी अनुवादाच्या संदर्भात तुम्हाला बोलतोय की अनुवाद मी का करतो? तर त्याचं कारण असं की एक सार्वत्रिक असमाधान असतं की अरे ही गोष्ट मराठी मुलांना माहिती हवी आहे आणि ती मराठीत नाहीये. बघा ह्या 2 गोष्टी आहेत की हे मराठी मुलांना माहिती हवं आणि हे मराठीत नाहीये. मग मी काय करतो? ती गोष्ट मराठी मुलांना सांगण्याचा प्रयत्न करतो आणि त्याच्यासाठी मी अनुवाद करतो. अगदी मी अनुवाद करायला सुरुवात केली त्याला आता जवळजवळ 3 दशकं लोटलेली आहेत. म्हणजे मी जेव्हा विद्यार्थी होतो शाळेतला तेव्हापासून मी अनुवादाच्या प्रांतामध्ये आलो. अगदी सुरुवातीला तर मला ज्या गोष्टी आवडल्या त्या बिनदिक्कतपणे मी मराठीत आणायला सुरुवात केली आणि नंतर मी जाणीवपूर्वक बालसाहित्याचेच आपण अनुवाद करायचे असं जेव्हा ठरवलं आणि मग त्या दृष्टीनं बालकथांचे अनुवाद करायला सुरुवात केली. त्याच्या अगोदर काही जगभरच्या बालकथांचे संस्कार हे माझ्यावरती झालेलेच होते. ते लोकसाहित्याचे संस्कार झाले असतील, ते परिकथांचे संस्कार झाले असतील. आता तांबे सरांनी जे म्हटलं तसं भूतकथा आणि जादूगारांच्या कथा किंवा जादू कथा यांचे संस्कार झालेले होते. बर्फाळ प्रदेशातलं जे जगणं आहे त्यांचाही एक संस्कार झालेला होता. कारण की आपल्याकडं युरोपातनं मोठ्या प्रमाणावरती बालसाहित्य हे मोठ्या प्रमाणात पूर्वीही येत होतं आणि त्या काळात तुम्हाला असं आठवत असेल की 90चं दशक जे आहे तर ते सोव्हिएत लिटरेचर किंवा भारत आणि रशिया यांची मैत्री जी आहे तर त्या मैत्रीच्या संदर्भात गुणगान गाणारं असं ते सगळं दशक होतं. तुम्हाला आठवत असेल की म्हणजे पर्टिक्युलर मी जेव्हा लहान होतो तेव्हा आपणा उत्सव नावाचा एक उत्सव हा भारतभर आणि जगभर जात होता. त्याचप्रमाणे रशियन फेस्टिवल्स हे भारतामध्ये त्या काळामध्ये येत होते. या सगळ्यांचा एक प्रभाव हा माझ्या विचारसरणीवरती किंवा माझ्या विचार करण्याच्या पद्धतीवरती त्या काळामध्ये होत होता. आणि मग मी जेव्हा जाणीवपूर्वक असं ठरवलं की येस आता आपण लहान मुलांसाठी अनुवाद करायचे तर मुळात हे ठरवलेलं होतं की मुलांना कोणती गोष्ट सांगायची त्याच्याबद्दल माझी एक भूमिका ठरवून गेलेली होती. म्हणजे मी जेव्हा आता तांबे सरांना ऐकत होतो आणि तेव्हा मला फार नवल वाटत होतं की तांबे सर ज्या पद्धतीनं मराठी बालसाहित्याचा विचार करतायत किंवा स्वतःच्या लेखक असण्याचा विचार करतायत. तर मला प्रश्न असा विचारायचा वाटतो की जे लोक मुलांसाठी लिहित आहेत आणि विशेषतः मराठीत लिहित आहेत
त्यातले किती लोक यांच्या जवळपास जाणारा सुद्धा विचार करतायत. तुम्हाला असं लक्षात येईल की सतत नव्या 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 शक्यता शोधत राहणं ही फार महत्वाची गोष्ट आहे. म्हणजे आता त्यांनी सांगितलं की खुर्चीचा सुद्धा आवाज होतो. आणि मला असं लक्षात आलं की म्हणजे हे कधी लक्षात येतं जेव्हा तुम्ही लहान मुलांशी बोलता त्यावेळी लक्षात येतं की मी जेव्हा माझ्या मुलांशी बोलत असतो, माझ्या बाळांशी बोलत असतो, तेव्हा मला असं लक्षात येतं की नाही, केस जे आहेत डोक्यावर ओघळणारे ते त्यांच्याशी बोलतात, किंबहुना त्याच्यावरून ओघळणारं पाणी त्यांच्याशी बोलतं, फुगे जे असतात ते फुगे त्यांच्याशी बोलतात. आणि ही सगळी जी ह्या वस्तू ज्या आहेत तर त्या त्यांच्या मानसाचा, त्यांच्या मनोविश्वाचा एक अविभाज्य अशा भाग आहेत आणि त्या सजीव आहेत. म्हणजे यातली कुठलीही गोष्ट ही त्यांच्या लेखी निर्जीव नाही. प्रत्येक गोष्टीला एक स्वतःचा चेहरा आहे, स्वतःचा स्वभाव आहे, स्वतःचा आवाज आहे. आणि याची जाणीव आपल्याला कधी होते? आपल्याला ती तेव्हा होते जेव्हा आपण मुलांमध्ये वावरायला लागतो. आपल्याकडे दुर्दैवानं म्हणजे मला माफ करतील मराठी बालसाहित्यिक बहुतेक, की या गोष्टीचं जे भान आहे ते पुरेसं नाही असं मला लक्षात आलं. म्हणजे इथं श्रीनिवासजी पण आहेत आणि मागच्या महिन्यात मध्ये मी त्यांचं काहीतरी एक भाषण ऐकत होतो. तर मी ज्या आता एका गोष्टीचा उल्लेख केला की जादू झाली, आणि झाली जादू. अशी एक विवेकनंच ते पुस्तक जो संच प्रकाशित केलंय मागच्या वर्षी, तर त्या 10 पुस्तकांच्याच मालिकेमध्ये रंगीत जादू किंवा असं काहीतरी शीर्षकाचं ते पुस्तक हो, आहे. हो. ज्याची चित्र हे श्रीनिवासजींनी काढलेत आणि शब्द हे राजीव तांबे सरांचे आहेत. गंमत अशी आहे की हे पुस्तक मी अनेकदा वाचले. मी अनेकदा माझ्या बाळांना वाचून दाखवले. पण एक चित्रकार म्हणून जेव्हा ते स्वतःचे अनुभव सांगायला लागले, तेव्हा मी पुन्हा पुस्तक नव्यानं वाचलं. आणि मला असं लक्षात आलं, की ज्या गोष्टी पालक म्हणून मला कधीच जाणवलेल्या नव्हत्या, ज्या गोष्टी वाचक म्हणून मला जाणवलेल्या नव्हत्या, अशा सगळ्या गोष्टी श्रीनिवासजींनी मांडण्याचा प्रयत्न केलेला आहे. म्हणजे त्यातली जर चित्र पाहिली आणि त्यांचे रंग बघितले, तर ती जी एक नायिका आहे ती जेव्हा जंगलात येते, तेव्हाचं जंगल आणि त्यांना आवडणाऱ्या वेगवेगळ्या वस्तू आणि त्याच्यानंतर त्यांचा बदलणारा रंग आणि मग काय झालं आणि झाली जादू. असं जे आहे हे सूत्र हे एक तर लहान मुलांना माहितीये, हे तांबेंना माहितीये आणि मला असं लक्षात आलं हे श्रीनिवासजींना माहितीये. म्हणजे मी जेव्हा विचार करतो बालसाहित्याच्या संदर्भात आणि अनुवादाच्या संदर्भात, मी वेगवेगळी पुस्तकं जेव्हा वाचतो बाहेरच्या देशातली, तेव्हा मला असं लक्षात येतं की एकतर तो बालसाहित्यिक हा स्वतःच चित्रकार असतो. म्हणजे असं एक तुम्हाला मोठ्या प्रमाणात दिसेल की चित्रकार आणि बालसाहित्यिक हे फारसे वेगळे नाहीयेत. तर ते एकच आहे. किंवा त्यांची जोडी-गोळी इतकी फिट्ट आहे, की दोघं जण सतत सोबत असतात. म्हणजे एकमेकांच्या सावलीसारखे. जे ह्याला सांगायचे ते न बोलता दुसऱ्याला कळून येतंय. आणि मग त्यांची पुस्तकं तयार झालेली आहेत. दुर्दैवानं आपल्याकडं असं चित्र नव्हतं. म्हणजे अगदी आजही ते फार कमी प्रमाणात आहे. आता ते होतंय, श्रीनिवासजींसारखा एक चांगला चित्रकार ते आपल्याला मिळालंय हे तर मी खूपच भाग्य समजतो. म्हणजे ते आहेत म्हणून मी त्यांचं कौतुक करतोय तोंडावरती असं नाहीये. तर मला हे लक्षात आलं की आपल्याकडं लहान मुलांसाठी चित्रकार कसा असला पाहिजे, त्यानं काय विचार केला पाहिजे, हे आपल्याला त्या ठिकाणी लक्षात येईल. आता गंमत अशी आहे की बाहेर जे वेगवेगळे प्रयोग होत आहेत, तर ते प्रयोग 2-3 पातळ्यांवरती होत आहेत. एक पहिला प्रयोग आशयाच्या अंगानं होतोय. म्हणजे आता तांबे सर असं म्हणाले, की गंमत शाळा मी का लिहिली? तर गंमत शाळा लिहिली कारण मुलांना मला विज्ञान शिकायचं होतं. मित्सुमासा ॲनो नावाचा एक जपानी लेखक आहे आणि त्याची मला वाटतं जादूच्या बिया नावाची मॅजिक सीड्स नावाची गोष्ट अनेकांनी मराठीत ती अनुवादित केलेली आहे. मी पण ती अनुवादित केली. तर ती गणिताची गोष्ट आहे. म्हणजे ती गोष्ट तुम्हाला ॲडिशन शिकवते, ती वजाबाकी शिकवते, ती गुणाकार शिकवते आणि सगळं गेल्यानंतर अगदी काहीच राहत नाही. तेव्हा पुन्हा उभं राहायला शिकवते. तर मित्सुमासा ॲनो यांची जी गोष्ट आहे, आता हे गृहस्थ हे गणिताचे शिक्षक आणि त्यांची ती जादूची बियासारखी गोष्ट वाचत असताना मला असं लक्षात आलं, की अरे, किती सहजपणे ह्यांनी ही गणिताची गोष्ट सांगितली आहे किंवा फूट म्हणजे काय नावाची एक गोष्ट आहे. ओके.
ती सुद्धा तुम्हाला असं लक्षात येईल की भन्नाटच आहे की फूट कसा मोजायचा असतो. ओके, आपण जे 30 सेंटीमीटर बरोबर 1 फूट हे जे एकक मानलेलं आहे, तर त्या एककाच्या निर्मितीची ती गोष्ट आहे असं आपल्याला सांगता येईल. मी जेव्हा अच्युत गोडबोले यांचं किमयागार वाचलं, खरं तर खूप उशिरा वाचलं, तेव्हा मला असं लक्षात आलं की जसं आता तांबे सर म्हणाले तसं की मला विज्ञानाची भीती वाटायची आणि ती मुलांची भीती घालवण्यासाठी मी गंमत शाळा लिहिली. खरं तर जेव्हा आमच्या विद्यापीठामध्ये आम्ही मराठी विभाग सुरू केला, म्हणजे मराठी विभागामध्ये बालसाहित्य हा पेपर सुरू केला, तेव्हा आम्ही गंमत शाळा अभ्यासाला लावलेली होती. आमच्याकडे ती मुलांनी 3 वर्ष अभ्यासलेलं आहे ते पुस्तक. तर हे किमयागार मी जेव्हा वाचलं, तेव्हा मला लक्षात आलं की 7व्या-8व्या वर्षामध्ये 7वी-8वीची जी मुलं आहेत, तर त्यांना ऍज अ टेक्स्ट बुक म्हणून हे पुस्तक लावलं पाहिजे. कारण हे पुस्तक तुम्हाला दृष्टी देतं, विज्ञानाकडे पाहण्याची दृष्टी देतं आणि सगळ्या भौतिक जगाकडे पाहण्याची दृष्टी देतं. ती तुम्हाला विज्ञानावर प्रेम करायला शिकवतं. म्हणजे आपल्याकडे होतं काय की आपली पुस्तकं इतकी भयंकर आहेत की ती आपल्याला प्रेम करायला लावत नाही. तर अशी पुस्तकं आपल्याकडे तुरळक लिहिली गेलेली आहेत. जगभर ती मोठ्या प्रमाणात लिहिली गेली आहेत किंवा ती वाचण्यात आलीत. म्हणजे टेल मी व्हाय सारखं जे एक नियतकालिक आहे, जे बस स्टँडवर, रेल्वे स्टेशनवर, कुठल्याही दुकानावरती न्यूजपेपरच्या तुम्हाला सापडेल किंवा रीडर डायजेस्ट सारखा असेल. तर टेल मी व्हाय किंवा रीडर डायजेस्ट ह्याच्या तोडीचं आपल्याकडं लहान मुलांचं, म्हणजे आपण आता लहान मुलांचं मासिक जे आहे शिक्षण विवेक त्याच्या व्यासपीठावर आपण चर्चा करतोय. मला असं वाटतं की ह्या ज्या शक्यता ती इतर अन्य भाषिक नियतकालिक सातत्यानं पडताळून पाहतायत. म्हणजे टेल मी व्हाय सारखं नियतकालिक किंवा मी असं म्हणेल डिस्कव्हरी सारखं नियतकालिक, म्हणजे किड्स डिस्कव्हरी सारखं नियतकालिक किंवा प्लुटो आणि सायकल सारखं नियतकालिक जे हिंदीतलं आहे, किंवा चकमक सारखं नियतकालिक, ह्या ज्या वेगवेगळ्या शक्यता पडताळून पाहतायत, तर अशा शक्यता आपण पडताळून पाहिल्या पाहिजेत. हे जिथं मला जाणवलं म्हणजे वाचत असताना, मग ह्या कलाकृतींचे मी जाणीवपूर्वक मराठीमध्ये अनुवाद केले. मागच्या 20-1 वर्षामध्ये मी अनेक कथांचे अनुवाद केलेत. अनेक कथांचे म्हणजे 200 पेक्षा जास्त कथांचे अनुवाद हे मी लहान मुलांसाठी केलेले आहेत. आणि मला असं वाटतं की म्हणजे तांबे सरांसारखा लेखक ऐकत असताना की जर अशी प्रवृत्ती आपली वाढत गेली, ओके, तर अनुवाद होणं जे आहे, बाहेरून येणं, त्याची गरज सुद्धा आपल्याला वाटणार नाही. इतकं आपलं स्वतःचं साहित्य हे समृद्ध झालेलं असेल. म्हणजे मी मागे एक गोष्ट वाचलेली होती. माधव गाडगीळ नावाचे जे अभ्यासक आहेत आणि त्यांनी लिहिलेली ही गोष्ट आहे. आणि कुणीतरी कानडी किंवा दक्षिणेकडचे चित्रकार आहेत, त्या दोघांनी मिळून ती गोष्ट नरेट केलेली आहे आणि प्रथम बुक्सनं ती काढलेली आहे. तर ती काहीतरी गोड तोंड्या मुचकुंदची गोष्ट, म्हणजे ते भूतांबद्दल आता बोलत होते तांबे सर. तर ही संबंध गोष्ट हे पुण्यातल्या वेताळ टेकडी शेजारी राहणारे आणि पुणे विद्यापीठातल्या ते जी उंच उंच झाडं आहेत वडाची आणि पिंपळाची, तर त्याच्यावरती वास्तव्य करणाऱ्या एका मुंजाची गोष्ट आहे. आता मुंजा हे पण एक भूताचाच प्रकार आहे असं त्या पुस्तकात त्यांनी सांगितलंय. आणि हे भूत तिकडं गडचिरोलीच्या जंगलात जातं आणि मग काय गंमत होते, धमाल, त्याची ती गोष्ट आहे. तर अशा गोष्टी आपल्याकडे आल्या पाहिजेत. म्हणजे ही गोष्ट मूळ मराठी आहे आणि ती भारतीय भाषांमध्ये प्रथमच्या साह्यानं मोठ्या प्रमाणात अनुवादित झाली, ही एक आनंदाची गोष्ट आहे. म्हणजे मी जशा अनेक गोष्टी मराठीत आणतो, मला असं वाटतं की या गोष्टी, आपल्याकडच्या गोष्टी, या अन्य भाषेत सुद्धा जायला पाहिजेत. आणि आपण आताच उल्लेख केला की 29 भाषांमध्ये तांबे सरांची पुस्तकं गेलीत. भारा भागवत किंवा लीलाताई भागवत किंवा सुधाकर प्रभू ही आपल्याकडची त्या पद्धतीची मंडळी होती. म्हणजे माधुरीताई पुरंदर यांचाही मी उल्लेख यामध्ये करेल की त्यांनी जी राधाची घर किंवा त्या संदर्भातली एक सिरीज लिहिलेली आहे, ती अन्य भाषिकांना मोठ्या प्रमाणात आवडलेली आहे. धन्यवाद सर. खरं तर तुम्ही आता श्रीनिवास यांच्याबद्दल म्हणालात की चांगला चित्रकार बालसाहित्याला लाभलेला आहे. तर मी त्या पुढचा प्रश्न श्रीनिवास यांना विचारेल की तुम्ही तुमच्याकडे जेव्हा चित्र काढायला साहित्य येतं, बालसाहित्य येतं, तेव्हा तुमची चित्र काढण्याची प्रोसेस कशी काय तयार होते आणि ते चित्र कागदावर उतरेपर्यंत ती कशी चालते? माझा आवाज नीट येतोय? हो, येतोय. हॅलो, माझा आवाज नीट येतोय? ओके. येतोय. सर्वांना नमस्कार. ही प्रोसेस एक चित्रकार म्हणून मी सांगेल आणि एक बोध चित्रकार म्हणून मी सांगेल. म्हणजे मी ह्या दोन जणांना वेगळं समजतो.
आणि मला असं वाटतं की ह्या निमित्ताने म्हणजे शिक्षण विवेकच्या निमित्ताने ह्या दोन्ही गोष्टीवर आपण थोडस बोलूया. मी स्क्रीन शेअर करतो ज्याच्यामध्ये आणखी नीट पद्धतीने सगळं पाहता येईल आपल्याला. माझं स्क्रीन दिसतो सगळ्यांना? हो, दिसतंय. तर स्क्रीन दिसतो राईट. तर ही सूची प्रक्रिया थोडीशी अशी काहीतरी असते जो तुम्ही जरा फोटोमध्ये फुल दिसतो तसा. स्क्रीन केलं ना श्रीनिवास, तुम्ही जरा फुल स्क्रीन केलं ना तर मोठं Okay. दिसेल चित्र. अच्छा, आय थिंक हा एवढंच आहे ह्याच्यामध्ये. ओके फुल स्क्रीनचा ठीक आहे. ऑप्शन असावा. ओके ओके. तर चित्राबद्दल आधी सांगतो की चित्रकार जेव्हा एखाद्या गोष्टीचा विचार करतो, म्हणजे आता इथे एका फोटो एक चित्र दिसतंय आपल्याला, तर आधी त्याच्यावर तो म्हणजे दृश्य विचार, त्याच्यानंतर ती रचना करतो चित्रांची फॉर्म मध्ये किंवा रंगामध्ये वगैरे, आणि मग तो माध्यम निवडतो की कुठल्या माध्यमातून जास्त चांगल्या पद्धतीने पोहोचेल, आणि मग तो आकार पण निवडतो. म्हणजे हे जे त्याला सांगायचंय ते छोट्या आकारात कागद वापरून सांगितलं तर चालेल की मोठा कॅनव्हास वापरूनच ते जास्त चांगलं पडेल असा त्या चित्राचा आकार तो डिसाईड करतो. आणि खाली प्रेक्षक लिहिलेलं आहे, तर प्रेक्षक नेमका हे उलट बघत असतो. म्हणजे आधी आकार बघतो चित्राचा, त्याच्यात तो खेचला जातो, आकर्षित होतो. छोटं चित्र असेल तर तो खूप निरखून बघू शकेल किंवा कदाचित दूर करू शकेल. तर त्या आकारावर आधी जातो, त्याच्यानंतर तो माध्यम बघतो, त्याच्या नजरेत माध्यम येतं की काय माध्यम वापरलंय, कारण की त्या माध्यमातून ती तरलता दिसू शकते किंवा त्याला जे ठोस म्हणायचे ते कळू शकतं. आणि मग तो रचनेकडे बघतो, रचनेतून काहीतरी अर्थ लावायचा प्रयत्न करतो आणि त्याला त्याचे विचार सुचतात. मे बी ते चित्रात तसे नसतील पण तो एक त्याचं काहीतरी बनवून ठेवतो आणि त्या चित्रकाराच्या संकल्पनेपर्यंत जाण्याचा त्याचा एक प्रयत्न होतो. तो किती यशस्वी होतो हे त्या चित्रावर अवलंबून असतं, पण हा असा उलट आणि सुलट प्रवास असतो. आता आपण बोधचित्रांबद्दल बोलूया. तर तुम्ही जे सांगताय की मला आधी टेक्स्ट आल्यानंतर काय होतं, तर त्याच्या आधी मी सांगेल की माझ्या ज्या पृथ्वीराज सरांनी सांगितल्याप्रमाणे की चित्र पण स्वतःच्या एक कल्पना असतात आणि ते चित्र काढतात. पुस्तकं दोन्ही रायटर अँड इलस्ट्रेटर बाय एकच असतो. तर तिथे आधी आम्हाला चित्रकल्पना सुचते, म्हणजे आधी टेक्स्ट नाही सुचत, तर चित्रकल्पना सुचते. मग त्याचा फॉर्म बनतो की अच्छा हे असं मग स्टोरी बोर्ड बनतो, डोक्यातल्या डोक्यात स्टोरी बोर्ड बनतो किंवा कागदावर एकदम सिंपल असा बनतो. मग टेक्स्टची गरज लागते तेव्हा टेक्स्ट येतो. आणि हे सगळं झाल्यावर आम्हाला लक्षात येतं की कुठल्या वयोगटाला जाईल हा थॉट. मग तो वयोगट डिसाईड होतो आणि मग फायनल त्याचा आकार कसा असला पाहिजे, वयोगटानुसार कशी चित्र असली पाहिजेत, आणि मग एक चर्चा त्याच्यावर इतर लेखकांशी किंवा इतर क्षेत्रातल्या लोकांशी होते. आणि जेव्हा आता मूळ प्रश्न की लेखकाकडून आम्हाला काहीतरी टेक्स्ट येतो, तर सेम उलटी प्रोसेस इथे पण तयार होते. आधी आम्ही विचारतो कुठल्या आकारात चित्र काढायचं, म्हणजे ते पुस्तकात फुल पेज आहे, डबल स्प्रेड आहे की स्पॉट इलस्ट्रेशन आहे, म्हणजे त्याच्यानुसार आवाका ठरवायला. मग विचार आम्हाला की अरे वयोगट कुठला आहे ते पाहावं लागतं, कारण की त्याच्यानुसार फॉर्मचा सिम्पल फॉर्म करायची की आणखी कॉम्प्लिकेटेड करायचे ते ठरतं. म्हणजे आता जसं विवेकने जी पुस्तकं केली ती टॉडलरसाठी आहेत, आणि जसं रंगीत जादूची जर गोष्ट पाहिली तर त्याच्यामध्ये खूप सिम्प्लिफाईड फॉर्म वापरलेले आहेत. तर त्याच्यानंतर ते जॉनर तो पाहावा लागतो की हा कथेचं काय, म्हणजे विनोदी अंगाने जाते की ब्लॅक कॉमेडी आहे की काहीतरी शिकवणारी आहे की सिरियस आहे की मुलांना मोटिवेट करणारी आहे. तर त्यानुसार त्या आकारांचं पण एक स्टाईल ठरली जाते, त्याच्यानुसार फॉर्म ठरला जातो चित्रांचा याचा. म्हणजे रंगीत जादूमध्ये थोडेसे फनी कॉमेडी तुम्हाला प्राणी दिसतील, ओके, म्हणजे ते कार्टून कडे जाणार आहे. पण त्याचबरोबर झालं असं किंवा ह्याला दोन असं का असे जे आहेत त्याच्यामध्ये तुम्हाला जास्त रिअलिस्टिक प्राणी दिसतील, कारण की दोन्हींची गोष्ट सांगायची म्हणजे जॉनर वेगळा आहे दोन्ही कन्सेप्ट एका सेटमध्ये असले तर.
त्याच्यानंतर मग स्टोरी बोर्ड बनतो, तो स्टोरी बोर्ड लेखकाला दाखवला जातो आणि मग चर्चा होते. आणि ह्या सगळ्या चर्चा, ही सगळी जी प्रक्रिया आहे, त्या दोन्ही प्रक्रियामध्ये शेवटी अनुभव हाच येतो प्रक्रिया संपल्यावर. ओके. विस्तृतपणे तुम्ही खरं तर तुमचा आवाज ब्रेक तर आता एक रंगीत जादूचं उदाहरण सरांनी घेतलंय म्हणून मी त्यालाच कंटिन्यू की सरांनी लिहिलं की एक मुलगी होती सारा, आणि बरोबर ना, सारा, आणि ती जंगलात जाते. तर चित्रकार म्हणून विचार करावा लागतो की ही जंगलात जाणारी मुलगी आहे तर ती गोरी असेल का? आजवर सगळे कॅरेक्टर जसे गोरे असतात जगातल्या मराठी आणि भारतातल्या नाही बोलत, जगातले सगळे हिरो हिरोईन, राम आणि सगळी लोक गोरी असतात. तर ही गोरी असेल का जर जी उन्हातान्हात जंगलात फिरते आणि ती काय तिच्या प्राण्यांची मैत्री आहे, म्हणजे ती गोरी नसणार, ती रोज त्यांना भेटत असणार. मग ती कपडे कसे घालेल? ती म्हणजे कुठल्या प्रकारचे फ्रॉक घालून जाईल जंगलात काट्याकुट्यात अडकणार, की सिम्प्लिफाईड, म्हणजे मुलीचा टेंडन्सी कशी असेल, ती कॅरेक्टर कसं असेल लहान असली तरी. मग ती सावळी दाखवली आहे, तिला एक वन पीस दिलेला आहे, तो गुडघ्याच्या वर आहे, आणि त्याला छोटस म्हणजे मुलगी आहे म्हणून थोडीशी डिझाईन, त्या कानाबिनात काय असं पद्धतीने मग ती मुलगी बनली. तर हा एक गोष्टीचा असा विचार करावा लागतो. असा एक विस्तृत विचार करत आपल्या कल्पनेतलं आणि लेखकाला जे म्हणायचंय ते चित्राच्या माध्यमातून मांडण्याची जी प्रक्रिया आहे ती तुम्ही इथे नेमकेपणाने सांगितलेली आहे. ती प्रक्रिया लक्षात घेऊनच मी राजीव तांबेंना पुढचा प्रश्न विचारेन की जसं मी आता श्रीनिवासला विचारलं की तुम्ही कुठल्या पद्धतीने विचार करता चित्र काढताना, साहित्य एकदा पोचलं की, तर तुमच्या डोक्यात लेखक म्हणून काही अगदी पिक्टोरियल तयार झालेले असतात कथेबद्दलचे, कवितेबद्दलचे, किंवा तुम्ही जे लेखन करता, साहित्य लिहिता त्याबद्दलचं चित्र आधी काही मनात निर्माण झालेलं असतं आणि त्यावर हुकून तुम्ही लिहिता, की तशी शब्दरचना तुम्ही करता, आणि लेखक म्हणून तुम्ही चित्राकडे कसं पाहता? दोन भागात सांगतो. एक भाग म्हणजे एक नाव सांगितलं, एक मोठे ख्यातनाम चित्रकार आहेत, त्यांच्याकडे मी माझं पुस्तक दिलं होतं. तेव्हा ते असं म्हणाले की अरे तांबे सर, तुम्ही इतके डिटेल लिहिता ना की मला काही काढायला जागाच शिल्लक राहत नाही. म्हणजे आता ही कॉम्प्लिमेंट आहे का त्यांचा गोंधळ आहे असं वाटलं मला. पण मला असं वाटतं की मला दिसतं नाही, मला ऐकू येतं, मला स्पर्श जाणवतो, म्हणजे मी त्या गोष्टीमध्येच असतो. म्हणजे मी असं कधीच लिहिणार नाही की त्याने बाटली हातात घेतली, तर त्याने टेबलावरची बाटली उचलली, ती पण उजव्या हाताने, आणि तो घटाघट पाणी कसा प्यायला, आणि ती खळकण कशी खाली फुटली, आणि त्याने ट्रुंकन खाली वाकून कसं बघितलं, हे सगळं मला दिसत असतं आणि ऐकूच येत असतं. म्हणजे मी कथा लिहिताना माझा मी नसतोच. म्हणजे प्रभाकर भाटलेकरांचं एक खूप चांगलं वाक्य आहे. तो असं म्हणा की लेखक आणि सामान्य माणूस याच्यात काय फरक आहे. तर तो जो लेखक आहे, जो साहित्यिक आहे, तो त्याच्या साहित्याची निर्मिती करत असताना सामान्य माणसाच्या एक पायरीवरती असतो त्या क्षणी. पण जेव्हा ही निर्मिती संपते तेव्हा तो खाली येतो. हे सगळ्या कलाकारांना लागू आहे. तो नेहमीच धर्मराजाप्रमाणे जमिनीवरून 2 इंचावरती नसतो. तर त्या क्षणी, तर मला असं वाटतं की तो क्षण अनुभवताना जी काही मजा येत असते कळतच नसतं आपल्याला. आपण त्या फ्लो मध्ये लिहित असतो, दिसत असतं, ऐकू येत असतं. त्याच्यामुळे ते नकळत चित्रकाराला सोडलेली जागा असते. म्हणजे विजय तेंडुलकरांचं एक वैशिष्ट्य होतं की ते नाटकामध्ये इतक्या सूचना द्यायचे की जब्बार म्हणाला की कठीणच आहे, सगळं तुम्ही सांगितलंच आहे. तर तेंडुलकर असं म्हणाले, अरे हो, पण हे न ऐकण्याचं स्वातंत्र्य तुला आहे. मी काय करू, मला दिसतंय तर, म्हणून मी लिहिलंय. तू नको तसं करू, तुला जसं दिसतंय तसं कर. म्हणजे मला दिसतंय ते मी मांडतोय. म्हणून माझं असं म्हणणं असतं की नेहमी चित्रकारांनी मला दिसतंय ते चित्रात काढूच नये, जे श्रीनिवासनी केलंय. तर ते वाचल्यानंतर त्याला काय वाटतं ते त्याने चित्राच्या भाषेमध्ये मांडावं, ते फिलिंग. आणि ते त्या राजवंशीच्या 5 पुस्तकात नेमकं
श्रीनिवासनी पकडलाय असं असं मला वाटतं. कारण तो काय वेगळा विचार करतो, लेखकाने काय विचार केला हे तर टेक्स्ट आहेच, ते मांडण्याची काहीच गरज नाही. म्हणजे जेव्हा आपण त्या हिंदुस्थान प्रकाशनच्या पुस्तकांवर 10 पुस्तकांवर काम करत होतो, तेव्हा आम्ही एक एक वाक्य आम्ही काढत होतो. म्हणजे साराच्या इतिहासात किती हिरव्यागार घनदाट जंगलात गेली. आता जर श्रीनिवासने घनदाट जंगल काढलं असेल तर त्या शब्दाची गरजच नाही, काढून टाका. जे चित्रामध्ये आहे ते टेक्स्टमध्ये नको, जे टेक्स्टमध्ये आहे ते चित्रात नको, असं करून आम्ही ते पुस्तकं तयार केली. म्हणजे तो जसं की लेखकासोबत चर्चा करून. पण सगळ्याच ठिकाणी अशी संधी मिळते असं नाही. काही प्रकाशक सांगत पण नाहीत कोण चित्रकार आमचं आम्ही बघू म्हणतात, मग पंचायत होते. पण मला ते दिसतं, ऐकू येतं, म्हणजे पूर्ण पंचेंद्रियाचा अनुभव घेऊनच ते मी लिहित असतो किंवा तो येत असतो, असं मी ठरवलेलं नसतं. म्हणजे तो कधी किरकिर करतो. आता मी त्या छोट्या हत्तीच्या गोष्टी लिहिते तर मला ते सतत जाणवतो की तो कान कसे फडफडवेल, सोंड कशी हलवेल, शेपटी उंच कशी करेल, 2 पायाने कसं वाकेल, हे दिसतच असतं लिहिताना. ते तसंच होऊन जातं. त्याच्यामुळे चित्रकार त्याच्या पुढे आणखी जाऊ शकतो जर तो हुशार असेल तर. नाही तर आहे ते सांगितलेलंच काढेल. म्हणजे मुद्दामून जागा सोडणं असं होत नाही. तो एक लेखन प्रक्रियेचाच भाग होऊन जातो. ती लेखन प्रक्रिया असताना तुम्ही आता म्हणालात तसं की चित्रकार आणि लेखकांमध्ये संवाद असेल तर त्यातून काहीतरी वेगळं निर्माण होऊ शकतं साहित्य आणि त्याचं मूल्य वेगळं असू शकतं. हाच मुद्दा धरून मी श्रीनिवास तुम्हाला विचारतेय की तुम्ही काही प्रयोग ॲब्स्ट्रॅक्टही केलेत आणि तेही लहान मुलांसाठी केलेले आहेत. तर ते पुस्तक ते प्रयोग करतानाचा तुमचा अनुभव काय होता? त्यासाठी काही वेगळी विचार प्रक्रिया तुमची होती का? आणि त्याला जोडूनच एक प्रश्न विचारेन की जर्नी सारखा प्रयोग आपल्याकडे झाला नाही, तर तो व्हायला हवा असं तुम्हाला वाटतंय का? म्यूट आहे, म्यूट आहे. श्रीनिवास माईक म्यूट आहे. सॉरी 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 सॉरी. पुन्हा इथे मी एक पीपीटी दाखवायचा हे करतो की अनुमती घेतो. म्हणजे जसं लेखनाकडून टेक्स्ट येतो किंवा एक टेक्स्ट असतो तर त्याच्यात आपल्याला कुठल्या प्रकारचा प्रयोग करायचा आहे किंवा कुठलं चित्र काढायचं हे कसं ठरतं, तर त्याची एक अशी आमची एक मापनपट्टी आहे असं मला वाटतं. म्हणजे माझ्या डोक्यात ती असते की दोन म्हणजे एक वास्तववादी असं जे लिखाणातून बऱ्याचदा असतं. म्हणजे लिखाण जरी फिक्शन असलं तरी ते खूप असतं तुमच्या डोक्यात आत्ताच्या नुसार वास्तववादीच चित्र तयार होतं. म्हणजे कार्टून मध्ये चित्र तयार नाही होत, तर ती रिअल मध्येच उंदीर दिसायला लागतो वगैरे. आणि दुसरा असतो एकदम अमूर्त, ही दोन टोकं आहेत, त्याच्यामध्ये कुठेतरी लेखकाचं चित्र लेखकाला काहीतरी हवं असेल किंवा वाचकाला हवं असतं. जसं आता ही इमेज आहे, ही इमेज कुणीतरी तयार केली, कुठल्या तरी चित्रकाराने तयार केली, जी सगळ्यांना माहिती आहे की हा हार्ट शेप आहे आणि प्रेमाशी काहीतरी गोष्ट लेखकाने लिहिलेली असते. जर हिला आपण अतिवास्तवाकडे नेलं तर हे असं काहीतरी असेल. म्हणजे वास्तववादी चित्र काढलं तर म्हणजे खरोखरचं हृदय आणि त्यात घुसलेलं बाण जे अजिबात प्रेमळ वाटत नाहीये, लव जिहाद वाटतं. आणि अमूर्ततेकडे गेलं तर तो एकदम मिनिमल असं ते स्क्वेअर आणि बाणाचं ते तयार होईल. हे झालं आकारांचं. म्हणजे आता ह्याच्यामध्ये कुठेतरी हा हार्ट शेप तयार झाला असेल, जो हार्ट खरंच असा कधीच दिसत नाही. जो आता बदाम जो आपण हार्ट म्हणून वापरतो तसा ओरिजिनल हार्ट नसतो ना स्क्वेअर. तर हे मला पाहावं लागतं की लेखकाने जे लिहिलंय त्याला किती प्रयोग गरजेचा आहे त्या एक फॉर्म बनवताना. तसंच एक आणखी उदाहरण भावनेचं आहे. आता म्हणजे रडणं ही भावना, रडण्यासारखं काहीतरी, एक माणूस रडत होता वगैरे, तर त्याच्यात वास्तववादी आपल्याला काहीतरी अशी इमेज डोळ्यासमोर येईल. आणि अमूर्त मध्ये अशी इमेज येईल जी पिकासोने बनवलेलं असं हमसून हमसून रडणारी, गदगदून रडणारी स्त्री. तर ह्या दोन्हीच्या मध्ये बाल साहित्यासाठी किंवा याच्या मधलं काहीतरी शोधावं लागतं. आता जसं मी जॉनर बद्दल म्हटलं तर तांबे सरांच्या एका पुस्तकात
एक चित्र होतं की म्हणजे एक कल्पना होती त्यांची की एक मुलगी समुद्रावर फिरता फिरता तिच्या पाठीवर घर झालं शंखाचं. तर ही कल्पना खूप आधी कुणीतरी वापरली आहे आणि ही कुठल्या तरी जापनीज याच्यामध्ये पण वापरली आहे आणि ही मी वापरली. म्हणजे हे चित्र काढण्याआधी त्या दोन कल्पना मी पण पाहिल्या नव्हत्या आणि मला पूर्ण खात्री आहे की राजीव तांबे सरांनी पण पाहिल्या नसतील. तिन्ही चित्रांमध्ये सेम गोष्ट आहे की शंख घर झालंय किंवा शंखाच्या आतून एक व्यक्ती येते. पण ह्या चित्राचं जे रेंडरिंग आहे ते तुम्हाला असं काहीतरी गूढ, थोडस काहीतरी कठीण गोष्टीकडे, म्हणजे असं भयानकतेकडे घेऊन जात आहे. हे थोडस दुःखाचं होऊन जात आहे. म्हणजे जो बाजूने जे मासे गेलेत आणि तो काळवणलेला सगळं, ती मुलगी पण तशी बसलेली आहे आणि हे थोडस आनंददायी, थोडस ऍबस्ट्रॅक्ट, म्हणजे त्याची तो शंख पण एक वेगळ्या पद्धतीने बनवला आहे वगैरे, अशा सगळ्या गोष्टी आहेत. तर हे सगळं आम्हाला ऍज अ चित्रकार म्हणून सतत पाहावं लागतं. वेगवेगळी पुस्तकं पाहावी लागतात, जगामध्ये काय काय शैली चालू आहेत, नवीन डिजिटलमध्ये काय प्रकार चालू आहे, हे सगळं कंटिन्युअस डोक्यात ठेवावं लागतं आणि जनरल पण बघावं लागतं की आजूबाजूला काय चालू आहेत, मुलं काय बघतायत. तर मुलांचं भावविश्व आता सध्या कसं आहे, मार्केटमध्ये त्यांच्या काय चालू आहे, इकडच्या जगातल्या चित्रकारांच्या मार्केटमध्ये काय चालू आहे आणि आपलं स्वतःच यांच्या मिक्सने काय होणार आहे ते. तर या सगळ्या धामधुमीत हे सगळे नवीन होत असतात आणि मला एक प्रयोग नाही म्हणता येत, ही मला गरज वाटते. तांबे सरांच्या 2 सेट मी केले. तर जनरली त्या सेटमध्ये खूप कथा असतात आणि एक वाचक म्हणून मी हा विचार करतो की त्या मुलाला कथा जशी बदलते तसं चित्र पण बदललेलं का दिसू नये. का मी चित्रकार म्हणून माझी शैली समोरच्यावर थोपायची, तर ते योग्य नाही होणार. नाहीतर काय होईल की तो मला ओळखेल, अरे हा श्रीनिवास हगवणे चित्रकार, हे जेव्हा तो म्हणेल मुलगा, अरे हे श्रीनिवासचं चित्र आहे, त्यावेळी तो माझा बोधचित्रकार म्हणून ती पराजय असेल असं मला वाटतं. त्यांना असं वाटलं पाहिजे, अरे हे काहीतरी वेगळं चित्रच हिरो असलं पाहिजे. कारण की म्हणजे ज्यावेळी शाहरुख खान हिरो असतो ना, त्यावेळी मला शाहरुख खान दिसतो तर मला आवडत नाही. मला ते कॅरेक्टर दिसलं तर त्या शाहरुखची मजा आहे. तर त्यासाठी त्याने त्या कॅरेक्टरवर प्रयोग केले पाहिजे. जसं चकदेमध्ये तुम्हाला शाहरुख नाही दिसत, तर तो ऍक्च्युली तो लीडर दिसतो त्यांच्यामधला, तशा टाईप. आणि जर्नीसाठी ऍक्च्युली हा मला असं वाटतं की प्रकाशकांना विचारणारा प्रश्न आहे. पण त्याच्यासाठी पण एक छान छोटीशी पीपीटी आहे, ती मी म्हणजे ते व्हिज्युअलीच बघण्याची गोष्ट आहे म्हणून दाखवतोय पीपीटी, कारण की ते मी बोलून नाही समजावू शकत. हे दिसतंय का? हे जवळजवळ 92 सालापासून साधारण हे डॉन पर्यंत सगळीकडे शाहरुखचे सगळे पिक्चर. आणि ह्याच्यात जी वैविध्यता लागते ना निसर्गामध्ये, प्राण्यांमध्ये, तर मला ती आवडते. पण आपल्या इकडच्या निर्मात्यांना ती का माहिती आवडत नाही. पण आता जर तुम्ही बघाल तर हे सगळे वेगळे सिनेमे आले ज्याच्यामध्ये स्त्री कॅरेक्टर हे महत्वाचं आहे. काही याच्यात जो हिरोचे ज्या प्रतिमा आहेत आपल्या डोक्यातल्या, त्या सगळ्या घडणाऱ्या ह्या आहेत, फिल्म्स आहेत नवीन, आणि ज्या सुपरहिट फिल्म झाल्या पुन्हा. म्हणजे असं नाहीये की नवीन प्रयोग केले आणि डब्बा गुल झाला फिल्मचा, असं नाहीये. फक्त शाहरुख घेतल्याने फिल्म जशी चांगली होत नाही, तसं इकडच्या प्रकाशकांनी ते नवीन हे करण्याचं त्यांनी सुचवलं पाहिजे. शाहरुख खान मला नक्की माहितीये की तो किंवा नवाजुद्दीन सिद्दीकी स्क्रिप्ट घेऊन लोकांकडे गेले नाहीत की आपण असं फिल्म बनवू. नाही, ते मार्केटला निर्मात्यांची ती हे वाटली पाहिजे, अरे बाहेर असं काहीतरी होतं तर आपल्याकडे पण असं काहीतरी व्हायला पाहिजे, मग चला तसं आपण शोध घेऊया. तर मला तशा हे दिसत नाहीत बातम्या, जसं वधू पाहिजे, वर पाहिजे आणि आम्हाला सेल्समन पाहिजे, अशा ज्या जाहिराती दिसतात, तसं प्रकाशकांच्या जाहिराती दिसत नाहीत मला की आम्हाला इलस्ट्रेटर पाहिजे किंवा तुमचा पोर्टफोलिओ सबमिट करा. जे इतर सगळ्या देशांमध्ये होतं, सगळ्या बाहेरच्या प्रकाशकांमध्ये दिसतं की ते इलस्ट्रेटर शोधत असतात, ते लेखक शोधत असतात, सबमिशन कसे करा. पण इथे आपल्याकडे ठरलेले म्हणजे थोडंसं
नेपोटिझम म्हणतात तसं एक ठरलेले चित्रकार ठरलेले आहेत, तर मग प्रयोग आणि ते जर्नी सारखं तर होणार नाही. आता माझ्याकडे पण एक पुस्तक आहे, माचीसच्या आकारात आहे, आणि त्याच्यामध्ये एक पुस्तक आहे जे एका बॉलची, चेंडूची जर्नी आहे एका मुलीच्या, आणि ते 9 फूट उंचीचं पुस्तक आहे. तर हे मी म्हणजे का मी प्रयोग करायचे, चित्र बघायची, की मी प्रकाशकांचे उंबरे झिजवायचे की माझ्याकडे पुस्तक आहे, बघा बघा बघा. तर ही प्रोसेस नसली पाहिजे. जर तुम्हाला जर्नी हवी इकडे तर घ्या कॉल ना, सांगा की आम्हाला सगळ्यात जगा वेगळ्या कल्पना पुस्तक काढायला हव्यात, एंट्री पाठवा. नक्की पाठवतील इकडचे इलस्ट्रेटर सगळे एंट्री. हा फारच वास्तववादी मुद्दा झाला जर्नीच्या निमित्ताने, की प्रकाशकांना किती जर्नी सारखे प्रयोग आपल्याकडे व्हावेत असं वाटतं आहे, आणि ते जर वाटत नसेल तर मग काय, असा एक प्रश्न तुमच्या बोलण्यातून निर्माण झालेला आहे. नाही, किंवा असं असेल की चित्रकार मोठे झाले, लेखक मोठे झाले, प्रकाशक लहानच राहिले, त्यांना ती पोचच नाही आली. म्हणजे अनेक प्रकाशकांकडे संपादक मंडळच नाही, ते जे सांगतील तेच शेवटचं, आणि ते कोणाकडून शिकले, त्यांच्या वडिलांकडून. त्याच्यामुळे तेच ते चालवत आहेत पुढे, ते काही नवीन शिकलेलंच नाहीयेत. पण आपण 4 लोकांना विचारू, बघू ना, आम्हाला माहिती आहे, आमचं ठरलेलं आहे. मी पंचायत होते, म्हणजे श्रीनिवास म्हणतो तसं मी अनेक प्रकाशकांचे उंबरे झिजवले आहेत की हे वेगळे करू, ते वेगळे करू. नको नको नको, आमचं बरं हिसाब नीती, पंचतंत्र चांगली चालली आहेत पुस्तकं, ह्यातूनच बाहेर पडत नाहीत. पंचायत होते, खरं आहे म्हणजे ते. पण मग मला आता इथे एक छोटासा प्रश्न तुम्हालाच विचारावा असं वाटतंय. सातत्याने ही जी पंचतंत्र आणि संस्कारक्षम साहित्याची मागणी होते, आणि त्यावर हुकूमच प्रकाशक देत आहेत, म्हणजे डिमांड सप्लायचा आपण जर हे निकष बघितला तर त्या आधारावर सगळं बालसाहित्य निघतंय, तर आपल्याकडच्या बालसाहित्याला काही वेगळं वळण लागण्याची शक्यता तुम्हाला वाटते आहे का या पुढच्या काळात? त्या दृष्टीने आपण प्रयत्न करतो आहोत ऍक्च्युअली, पण ते प्रकाशकाने लक्ष घातलं पाहिजे. सगळं घोडं अडतं ते त्या ठिकाणी होतं, कारण तो फायनान्स देणार आहे, वितरण त्यांच्याकडे आहे, प्रसिद्धी ते करणार आहेत. मी किती चांगलं लिहिलं पण ते छापूनच नाही आलं. श्रीनिवास ते खूप चांगली चित्र काढली पण ते घेतलीच नाहीत. म्हणजे जर्नी सारख्या मी ऍक्च्युअली 10 वर्डलेस स्टोरी लिहिल्या आहेत, म्हणजे व्हिज्युअल्स लिहिले आहेत. माझी आणि श्रीनिवास त्याच्यात चर्चा पण झाली. आम्ही प्रकाशकालाही भेटलो की ते जर्नी पण दाखवलं की असं वेगळे पुस्तक करू, तर गोष्ट आवडली, पण नेहमीप्रमाणे मग सांगतो आम्ही तुम्हाला, म्हणजे मग सांगतो आम्ही तुम्हाला म्हणजे राहून द्या, जय महाराष्ट्र. त्यांनाच कळत नाही तर आपण तरी किती करणार. म्हणजे मी गमतीत सांगायचा भाग असा की मला असं वाटतं की मी जे.के. रोलिंग पेक्षा मोठा लेखक आहे, कारण जे.के. रोलिंग यांचं हॅरी पॉटर हे 22 प्रकाशकांनी नाकारलं. 22. माझं एक पुस्तक तर 35 प्रकाशकांनी नाकारलंय. त्याच्यामुळे तर मी ग्रेटच आहे ना. बाकीचं सोडून देऊ आपण, पण 35 वेळा मला नाही ऐकलं, पण मी जिद्द सोडली नाही, कारण मला असं वाटत होतं की आपलं पुस्तक परदेशातून आलंच पाहिजे प्रकाशित, आणि त्याच्यावरती डॉलरमध्ये किंमत आली पाहिजे. आता ती माझी इच्छा संपली. स्कॉलॅस्टिकनी माझं पुस्तक काढलं ते तर जगभर मिळतं, त्याच्यावरती लंडन, पॅरिस, न्यूयॉर्क असं आहे. तर जे चित्रपट श्रीनिवासनेच केलेत स्कॉलॅस्टिकच्या पुस्तकाची, आणि दुसरं लीड स्टार्टने काढली. आता नाही मला असं वाटत की परदेशातून आलं पाहिजे वगैरे. आता मी थोडा जर आता वय झाल्यामुळे असेल किंवा अध्यात्माची आवड असल्यामुळे असेल, आता मला असं वाटतं की आपण आपल्या लेखनातला आनंद घ्यावा, मस्त मजा करावं, जेव्हा प्रकाशित होईल ते होईल, काय काय ठीक आहे, असू दे. मला लिहिताना आनंद मिळतोय ना, बस त्याच्यात मी प्रचंड खुश आहे, आणि नवीन सुचत आहे याच्यावर तर आणखीनच खुश आहे. हा श्रीनिवास बोल. म्हटलं की त्याची 10वं एडिशन सुरू झालंय. 10वी एडिशन? हो, मी रिसेंटली पाहिलं 10वी एडिशन त्याची. वा, कारण त्यांच्या मी दरवर्षाला मला एकदम भक्कम रॉयल्टीचा चेक येतो. ही फार आनंदाची गोष्ट आहे. हो. खरं तर आता आपण ती पुढे त्यांना दुसरं लिहिण्यासाठी गरजेची गोष्ट आहे ना, तरच ते पुढे वेगळं लिहू शकतात, नाही तर आपले प्रकाशक लक्ष शुभेच्छा वगैरे देतात की तुम्ही खूप लिहा, मोठे व्हा, पुढे जा, बाकी काय बोलतच नाहीत.
खरं तर आता आपण एकूणच बालसाहित्य कसं पुढे जाईल या दृष्टीने राजीव तांबे बोलले आणि मी पृथ्वीराज चव्हाणांना त्याच अनुषंगाने प्रश्न विचारेन की अनुवाद बालसाहित्याच्या अनुवादाचे काय होणार आहे पुढच्या काळामध्ये, याचं भविष्य काय असेल आणि त्यातल्या चित्रांबद्दल आपण तितकेच सतर्क असतो का? बालसाहित्याचा जो अनुवाद होतो त्यातल्या चित्रांबद्दल आपण काय करतो? ओके. मला मला माफ करा, पण पुन्हा एकदा प्रश्न थोडा रिपीट कराल का? हो, अगदी अगदी. म्हणजे आता मी म्हटलं जसं की मी राजीव तांबेंना विचारलं की एकूणच बालसाहित्याचं या पुढच्या काळामध्ये काय होणार आहे. जर्नीसारखे प्रयोग आपल्याकडे झाले नाही आणि ते का झाले नाही त्याची कारणं श्रीनिवास आणि राजीव सरांनी दिलेली आहेत. तर त्याच दृष्टीने आपण बालसाहित्याचा अनुवाद जो होतो आहे त्याचं भवितव्य काय असेल आणि बालसाहित्याचा जो अनुवाद होतोय त्यातल्या चित्रांचं नेमकं काय केलं जातं? हे दोन वेगवेगळे प्रश्न आहेत खरं तर. आता त्यातल्या चित्रांचं काय केलं जातं ह्याचं उत्तर श्रीनिवासजी जास्त छान देतील. मला जे दिसतं ते प्राथमिक असं आहे की हक्क दोन प्रकारचे असतात. ओके, आपण जेव्हा एक अनुवादाचं पुस्तक मराठीत आणतो तेव्हा दोन प्रकारचे हक्क असतात. एक पहिला हक्क असतो तो लेखकाचा आणि दुसरा असतो चित्रकाराचा. आपण कथेचा अनुवाद करतो आणि ते मराठीमध्ये घेऊन येतो. तर त्यासोबतच ती चित्र ही जैसे थे छापायची की नाही हा एक महत्वाचा मुद्दा असू शकतो. मग काही लोक असं म्हणतील की नाही त्याचा तोंडवळा हा मराठी माणसांचा असला पाहिजे. काही लोक असं म्हणतील की मूळ जी चित्र आहेत नाही ती तशीच असली पाहिजेत, कारण मूळ कथा जी आहे ती एका वेगळ्या परिवेशामध्ये घडते आहे. प्रश्न असा आहे की मी दोन पद्धती बघितलेल्या आहेत. एक तर मंडळी जुनी चित्र ही जैसे थे त्याचे स्कॅन करून ही अनुवादित पुस्तकामध्ये टाकले जातात आणि दुसरा एक मुद्दा असतो की आपल्याकडचे जे रेखा चित्रकार आहेत, विशेषतः वेगवेगळ्या महाविद्यालयांमध्ये शिक्षण घेणारे विद्यार्थी चित्रकलेच्या, तर त्यांच्याकडे ही चित्र पाठवली जातात आणि मग ही मुलं त्या चित्रावरनं एक वेगळं स्केच तयार करतात की जे बऱ्यापैकी तसंच आहे पण ते नाही. आणि अशी पुस्तकं आपल्याकडं वापरली जातात पुस्तकामध्ये. आता ह्याची कारणं काय आहेत? तर ह्याचं एक कारण आता जे तांबे सर म्हणाले तसं की आपल्याकडे लेखक आणि चित्रकार ज्या पद्धतीने विचार करतात प्रकाशक तसा विचार फारसा करत नाही. आणि मला असं वाटतं की हा एक महत्वाचा मुद्दा आहे. तो मुद्दा उत्तरदायित्वाच्या संदर्भात आहे असं मला वाटतं की माझं उत्तरदायित्व हे जसं पुस्तकांशी आहे, जसं त्याच्या प्रकाशनाशी त्याच्या वितरण व्यवस्थेशी आहे, तसं माझं उत्तरदायित्व माझ्या वाचकांशी सुद्धा आहे. ही भूमिका अत्यंत महत्वाची असली पाहिजे असं मला वाटतं. म्हणजे माझा वाचक त्याची डिमांड काय आहे आणि आपण जर फक्त बाजाराची गणितं बघत असू की नाही पंचतंत्रासारखं पुस्तक खपतंय, हिसाब नीतीसारखं पुस्तक खपतंय, नाही मी मार्केटला कुठलंही पुस्तक न्या आणि ते मुलं विकत घेतात कारण की मुलं हे दुय्यम दर्जाचे वाचक असतात. जे काही विकत घेतात ते पालकच घेतात आणि पालक त्यांच्या पद्धतीने विकत घेतात आणि मुलांना ते विचारतच नाहीत खूप वेळा, असं आपल्याला लक्षात येईल की त्याच्यामुळं आजचं जे मार्केट आहे लहान मुलांच्या पुस्तकांचं ते बहुतेक मार्केट हे पालकांच्या हातात आहे, ते मुलांच्या हातामध्ये नाहीये. दुसरी गोष्ट जसं हे आता तांबे सर किंवा इतर मंडळी रॉयल्टीचा विचार करतात. मला असं वाटतं की आपण याच्या पलीकडे जाऊन आपण लहान मुलांबद्दल, आपण वाढीत तांड्यावरची जी मुलं आहेत त्यांच्याबद्दल, आदिवासी मुलं आहेत त्यांच्याबद्दल, झोपडपट्टीतली मुलं आहेत त्यांच्याबद्दल, या सगळ्यांबद्दलच आपण विचार केला पाहिजे कारण आपण उत्तरदायित्वाबद्दल बोलत आहोत. म्हणजे मी जर एक गोष्ट लिहित असेल तर ही गोष्ट वाडी तांड्यावरच्या मुलांना त्यांची वाटते का? ही गोष्ट आदिवासी पाड्यावरच्या मुलांना त्यांची वाटते का? ही गोष्ट अजून झोपडपट्टीतल्या मुलांना त्यांची वाटते का? आणि जर ती त्यांना त्यांची वाटत नसेल तर मग काहीतरी पंचायत आहे असं मला वाटतं. ओके, आता आपण अनुवादित पुस्तकांचं पुढचं भविष्य काय असेल? मला की कथा म्हणजे अनुवादाच्या मी स्वतः भूमिका घेऊन काही मूल्यात्मक भूमिका घेऊन मी अनुवाद करतो. म्हणजे मला स्वतःला असं वाटतं की
जगभर भांडणं होऊ नयेत, युद्ध थांबली पाहिजेत, लोकांनी परस्परांच्या विरोधामध्ये शड्डू ठोकून उभं नाही राहता कामा. आणि ही एक प्राथमिक भूमिका आहे जी मला मुलांना सांगायची असते. आणि त्याच्यासाठी समर्पक अशी जी काही पुस्तकं असतील जी आता ही भूमिका सांगत असताना, म्हणजे अशी भूमिका प्रत्येक अनुवादकाकडे असेलच असं नाही. खूपदा असं होतं की प्रकाशकाचा आणि कुठल्या तरी परदेशी प्रकाशकाचा करार होतो आणि मग त्या कराराअंतर्गत जी पुस्तकं त्याला उपलब्ध होतात त्या पुस्तकांचे धडाधड मराठी अनुवाद होतात. पण असे अनुवाद केले जात असताना की खरंच तो अनुवादक जो आहे त्याला सुद्धा मुलांबद्दल आस्था आहे की नाही. म्हणजे मी तुम्हाला सांगितलं, गुलजार हे मोठं नाव आहे, ओके, त्यांच्याबद्दल मला प्रचंड आदर आहे. आणि त्यांच्या पुस्तकांचा एक संच मराठीमध्ये आलेला आहे. त्यातले काही अनुवाद खूप छान आहेत, पण त्यातले काही अनुवाद हे तुम्हाला वाचावेसे वाटत नाही. म्हणजे इतके रद्दी अनुवाद का केले जावेत? म्हणजे मला असा प्रश्न पडतो की हे का वाचावं माझ्या मुलांनी, आणि ते तुमच्यासारखी म्हणजे 150-200 रुपये देऊन कशासाठी वाचायचं आहे? हा, पण आपण गुलजार यांच्या नावासाठी ती पुस्तकं विकत घेतो आणि ती जेव्हा आपण घरी आणतो तेव्हा आपली फसगत झाल्यासारखी होते. मग असं का घडतं? त्याचं एक महत्वाचं कारण आहे की मुलं असतात आणि मुलांचा स्वभाव असतो, मुलांची स्वतःची भाषा असते. गुलजार हे जर उर्दूमध्ये किंवा हिंदीमध्ये मुलांच्या भाषेत लिहित असतील तर तुम्ही सुद्धा मराठीमध्ये आणत असताना ते केलं पाहिजे. म्हणजे सोनाली सारखा शब्द मराठीत आणणं वगैरे हे काही मला फार पटलं नाही. कारण आणि ते मुलांना सुद्धा, म्हणजे मुलं जर विचारणार असतील की या शब्दाचा अर्थ काय आहे, त्यांना तो मराठी शब्द वाटत नसेल तर अनुवादकानं त्याबद्दल गांभीर्यानं विचार केला पाहिजे. दुसरा एक मुद्दा मला जो जाणवतो आहे तो असा आहे की आपण अनुवाद करताना काय गोष्टी टाळल्या पाहिजे. ओके, टाळलं काय पाहिजे याच्याकडं खूप गांभीर्यानं लक्ष देण्याची गरज आहे. म्हणजे उदाहरणार्थ जर एखादी गोष्ट, म्हणजे भूताची गोष्ट तुम्ही सांगा, पण अंधश्रद्धा पसरवणारी जर गोष्ट असेल पुढं तर ती मात्र आपण टाळली पाहिजे. म्हणजे मी एक लहान मुलांचं नियतकालिक वाचलं आणि त्याच्यामध्ये म्हणजे आपलं पुण्यावरनं आणि निघणारं ते दिवाळी अंक आहे, मी त्याचं नाव घेणार नाही कारण उगीच त्याची प्रसिद्धी नको. तर हे जे नियतकालिक आहे त्याच्यामध्ये नाशिकच्या काही बातम्या होत्या आणि विशेषतः तिकडं ते काल सर्पयोग वगैरे काहीतरी केला जातो आणि मग काही वेगवेगळ्या अंगठ्या असतात त्या मिळतात, त्याला खडे मिळतात. तर अशा सगळ्या जाहिराती त्या लहान मुलांच्या वार्षिक अंकामध्ये म्हणजे दिवाळी अंकामध्ये प्रकाशित केलेल्या होत्या. तर मला ते सगळं बघताना एकदम धक्का बसला. मला असं लक्षात आलं की अरे गडबड आहे. आणि ही जी गडबड जी पैशांसाठी तो प्रकाशक, तो संपादक, तो दिवाळी अंकाचा मालक करतोय, तशीच गडबड बालसाहित्याच्या अनुवाद करणारे जे लेखक असतात ते सुद्धा करतात, अनुवादक, असं मला वाटतं. की तेव्हा एक आपण अनुवादक आहोत हे खरं आहे, पण त्याच्या आधी आपण पालक असतो, आपण मराठी साहित्याचे जाणकार असतो. तेव्हा कोणत्या कलाकृतीचा अनुवाद आणायचा नाही, म्हणजे कोणती कलाकृती अनुवादितच करायची नाही याचं सुद्धा एक भान हे अनुवादकांकडं असलं पाहिजे. विशेषतः आज आज म्हणजे ऑनलाईनची गप्पा आपण सगळीकडे करतोय, तर त्यावेळी मला एक गोष्ट जी जाणवते, जी सातत्यानं सांगावीशी वाटते ती अशी आहे की इंटरनेटमुळे सगळं जग तुमच्या घरात आलंय असं आपण जेव्हा म्हणतो तेव्हा जगभरची पुस्तकं, जगभरचं लेखक आणि जगभरचं बालसाहित्य सुद्धा तुमच्या घरात आलेलं आहे. ते तुम्हाला इंग्रजीत मिळतंय, हिंदीत मिळतंय, उद्या मराठीमध्ये येण्याची त्याची शक्यता ही फार मोठ्या प्रमाणामध्ये वाढलेली आहे. आणि मग या सगळ्या पार्श्वभूमीवरती मराठी लेखकांच्या पुढं हे एक आव्हान असेल असं मला वाटतं की जर जगभरची चांगली गोष्ट ही मला वाचायला मिळत असेल तर मग मी मराठीतली गोष्ट का वाचू जी मला बिलकुल स्पर्श करत नाही. असा जर प्रश्न एखाद्यानं विचारला एखाद्या लहान मुलानं तर तो चुकीचा आहे असं आपल्याला म्हणता येणार नाही. अनुवादाच्या संदर्भामध्ये क्षितिज जे आहे ते दिवसेंदिवस विस्तारत जात आहे आणि ते अधिकाधिक पुढं विस्तारत जाईल असं मला वाटतं आहे. ह्याला जोडूनच तुम्हाला एक प्रश्न विचारेन की खरं तर तुम्ही तुमच्या विद्यापीठामध्ये बालसाहित्याचा एक विभाग स्वतंत्र निर्माण केलेला आहे आणि त्या स्वतंत्र विभागामार्फत आपण बालसाहित्य शिकवतो आहोत. तर या सगळ्या बालसाहित्याच्या शिकण्यातून आणि एकूणच या सगळ्या प्रक्रियेतून काही लेखक, समीक्षक, चित्रकार तयार होतील का असं वाटतंय का तुम्हाला? भारत म्हणजे खूप छान प्रश्न आहे.
आणि तो माझ्या विद्यापीठाच्या बद्दल आहे, मी जो विषय शिकवतो त्याच्याबद्दलचा आहे. तुम्हाला हे सांगतो की तुमचा माईक म्यूट आहे पृथ्वीराज. यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठ आहे. तर यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठानं बालसाहित्याचा अभ्यासक्रम सुरू केला सगळ्यात अगोदर. आणि त्यानंतर पुणे विद्यापीठानंही आताचं जे सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ आहे तेव्हा ते पुणे विद्यापीठच होतं. तर त्यावेळी असा अभ्यासक्रम त्यांनी त्यांच्या विभागापुरता सुरू केलेला होता. आणि नंतर आम्ही स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठ जे आहे नांदेडचं, या ठिकाणी बालसाहित्याचा MA साठी स्वतंत्र अभ्यास पत्रिका आम्ही सुरू केली. आणि ती तर आमच्या विभागात तर आहेच विद्यापीठाच्या, पण ती अफिलिएटेड कॉलेजेस जे आहेत विद्यापीठाशी संलग्नित जी महाविद्यालये आहेत त्यांच्यामध्ये सुद्धा तो आहे. हा अभ्यासक्रम सुरू करण्यामागे 2-3 भूमिका होत्या. म्हणजे त्या भूमिका सांगण्या अगोदर मी तुम्हाला हे सांगेल की आमचं विद्यापीठ हे एकमेव असं विद्यापीठ आहे की ज्यांनी मागच्या 2 वर्षामध्ये बालसाहित्य या विषयावरती केंद्रभूत ठेवून 3 मोठे परिसंवाद म्हणजे राष्ट्रीय पातळीवरचे परिसंवाद हे आयोजित केलेत. त्यातला एक परिसंवाद हा आम्ही स्वतंत्रपणे आयोजित केलेला होता विद्यापीठानं, ज्याला सुशील शुक्ल आणि तांबे सर आणि माधुरी पुरंदरे आणि श्रीनिवासजी सुद्धा आलेले होते. नंतर आम्ही साहित्य अकॅडमीच्या सोबत एक असंच चर्चासत्र आयोजित केलं. आणि नंतर पुन्हा आम्ही इथल्या लोकल संस्थांच्या सोबत लहान मुलांसाठी म्हणून सातत्यानं उपक्रम राबवले मागच्या काही काळामध्ये. म्हणजे विद्यापीठांचा लहान मुलांशी तसा फारसा संबंध नाहीये असं आपल्याला बारकाईनं लक्षात. किंवा विद्यापीठातल्या विद्वानांना असं वाटतं की लहान मुलं हे काही आमचं क्षेत्र नाहीये. प्राध्यापकांनाही तसं वाटतं की आम्ही जो अभ्यासक्रम शिकवायचा आहे तर तो मोठ्या माणसांचा, प्रौढ. खरं तर प्रौढ हा शब्द फारच तरेवाईक आणि वेगवेगळ्या अर्थाचा आहे. म्हणजे फक्त प्रौढांसाठी जसं असतं तसं आम्ही फक्त प्रौढांसाठी साहित्य शिकवतो असं काय ते. पण ते मग त्यांचं सगळं बालसाहित्याकडं मोठ्या प्रमाणात दुर्लक्ष होतं असं आपल्याला लक्षात येईल. आम्ही जाणीवपूर्वक असा प्रयत्न केला की बालसाहित्य हा मराठी साहित्य विश्वाचा म्हणजे एक भाग आहे आणि अत्यंत महत्वाचा भाग आहे. आणि जर त्याच्याकडे तुम्ही दुर्लक्ष करत असाल तर तुम्ही साहित्य विश्वाच्या एका महत्वाच्या अंगाकडे दुर्लक्ष करता आहात. पण तुम्हाला साहित्याचं पुरेसं आकलन झालेलं आहे असं म्हणता येणार नाही. आणि म्हणून 2006 मध्ये स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठानं हा अभ्यासक्रम सुरू केला त्यांच्या MAच्या पदव्युत्तर पदवीच्या अभ्यासक्रमामध्ये. आणि तुम्हाला हे सांगतो की त्याला मिळणारा प्रतिसाद जो आहे विद्यार्थ्यांचा तो अत्यंत छान आहे. म्हणजे मला हे सांगता येणार नाही की त्याच्यातून बालसाहित्याचे लेखक तयार होतील का किंवा चित्रकार तयार होतील का, पण मी हे सांगेन की त्याच्यातून एक चांगला पालक तयार की जेव्हा तो बाहेर पडेल, त्याचं लग्न होईल आणि त्याला बाळ होतील, त्याला लक्षात येईल की आपण आपल्या मुलांना काय वाचायला द्यायचं. 2, बालसाहित्याकडं अत्यंत डोळसपणे पाहण्याची ज्याची दृष्टी आहे असा एक वाचक हा आम्ही तयार करू शकतो. कदाचित एखादा बालसाहित्याचा समीक्षक हा आम्ही आगामी काळात या सगळ्या अभ्यासक्रमामधून तयार होईल अशी आम्हाला खात्री वाटते आहे. म्हणजे हे आमचं फलित आहे. मला खरं तर या व्यासपीठावरती एक गोष्ट निदर्शनास आणून द्यायची आणि खरं तर एक आवाहन करायचंय. हे आवाहन सरकारला, महाराष्ट्र सरकारला. मी मध्यंतरी 7-8 वर्षांपूर्वी गुजरातला गेलेलो होतो आणि इथं महाराजा सयाजीराव गायकवाड यांच्या नावाचं जे विद्यापीठ आहे बडोद्याला, त्या विद्यापीठामध्ये बालसाहित्यावर एक असं चर्चासत्र होतं. आणि या चर्चासत्राला गुजरात मधल्या चिल्ड्रन्स युनिव्हर्सिटीचे कुलगुरू आलेले होते. म्हणजे त्या ठिकाणी बाल विश्वविद्यालय म्हणजे लहान मुलांचं स्वतंत्र विद्यापीठ राज्यात आहे ह्याची मला कल्पनाच नव्हती. आणि ते सरकारनं स्थापन केलेलं विद्यापीठ आहे चिल्ड्रन्स युनिव्हर्सिटी. आणि याच्यामध्ये अगदी अंगणवाडी म्हणजे शाळेत काय म्हणूयात म्हणजे 0 to 100 आपण असं म्हणतो ना, तशा सगळ्या वयोगटाचा विचार हा त्या विद्यापीठामध्ये वेगवेगळ्या अभ्यासक्रमांच्या माध्यमातून केला जातो. खरं तर आपण महाराष्ट्र हे फार प्रगत राज्य आहे असं सातत्यानं म्हणत असतो आणि त्याच्या जाहिराती तशा करत असतो. तर आपण मुलांकडं, त्यांच्या शिक्षणाकडं, त्यांच्या लेखनाकडं आणि त्यांच्या एकूण सगळ्या छंदांकडं, कलांकडं अक्षम्य दुर्लक्ष केलेलं आहे असं मला सातत्यानं वाटत आलेलं आहे. विशेषतः हे जे इंग्रजी माध्यमांचं पीक आलेलं आहे, त्या इंग्रजी माध्यमांचं पीक आलेल्या शाळांच्या काळात तर हे भयावह अशा पातळीवरती येऊन पोचलेलं आहे. अशा वेळी ही
सरकारची, पालकाची, मराठी माणसांची जबाबदारी आहे की असं केवळ आणि केवळ मुलांचा विचार करणार म्हणजे असं चिल्ड्रन्स युनिव्हर्सिटी हे महाराष्ट्रामध्ये असायला काय हरकत आहे. मला असं वाटतं की या दृष्टीनं शासनानं आणि मुलांबद्दल ज्यांना ज्यांना आस्था वाटते त्या सगळ्यांनी प्रयत्न करणे खूप गरजेचं आहे. शिक्षण विवेक या दृष्टीनं काही एक पाठपुरावा करेल आगामी काळामध्ये असाही मला विश्वास वाटतोय. धन्यवाद. या दृष्टीने प्रयत्न करायला खरं काही हरकत नाही. चर्चेच्या समारोपाकडे येताना मी पहिला प्रश्न श्रीनिवास यांना विचारेन आणि मग राजीव कांबळे तुमच्याकडे येते. खर तर साहित्याकडे मी मगाशी तुम्हाला विचारलं की चित्रकार म्हणून कसं पाहिलं, साहित्याकडे कसं पाहिलं जाते चित्रकार म्हणून, त्याला जोडूनच की तुम्ही अपेक्षा करता का की मी एखादी गोष्ट लेखकाला सुचवली आणि त्याने ती ऐकली आणि चित्राचं काहीतरी एक वेगळंच, चित्राच्या माध्यमातून वेगळं काहीतरी घडत आहे, असं काही झालंय का तुमच्या बाबतीत चित्रकार म्हणून? माईक म्यूट आहे श्रीनिवास. सॉरी, माझा आवाज नीट येतोय की हेडफोन लावू? येतोय येतोय येतोय. मी जरा थोडं विस्ताराने म्हणजे एका लेखकाकडे वगैरे असं ना थोडस आणखी पार्श्वभूमी घेऊन उत्तर देतो. मगाशी पृथ्वीराज तोर जे म्हटलं त्याच्यावर मला थोडस बोलायचं. म्हणजे त्यांनी जे आव्हान केलं वगैरे ते ग्रेटच आहे. पण जिथे मी इलस्ट्रेशन शिकायचो बाहेर, तर त्या ठिकाणी आम्हाला वेगवेगळे प्रयोग केले जायचे. म्हणजे जापनीज हायकू आहेत तर त्याच्यावर चित्र काढायची, तर आम्हाला ते त्यांची शैली अभ्यासावी लागायची. त्यानंतर त्याचबरोबर भिल जातीतल्या लोकांसाठी, विद्यार्थ्यांसाठी चित्र काढायचे त्या जमातीसाठी, तर ती रिजेक्ट व्हायची त्यांच्याकडून, कारण की जमायचं नाही तिथपर्यंत पोहोचणं. तर म्हणजे त्या मुलांना ती जसं म्हणाले की त्या मुलांना, वाडीतल्या मुलांना, झोपडपट्टीतल्या मुलांना चित्र किंवा हे आपली वाटतायत का, तर अशी जागा मराठी इलस्ट्रेटर कडे म्हणजे ती त्याला देतच नाही जागा. मला असं वाटतं की तू बाबा जा रिसर्च कर, हे अमुक अमुक पैसे घे आणि जा ते बघून घे उत्तर प्रदेश कसा असतो, मग त्याची चित्र आपल्याला काढायची, असं असं काहीतरी मिळत नाही. आता साहित्याकडे मी कसा बघतो आणि मग लेखकाकडे कसं हे होतं त्याच्याबद्दल बोलतो की हे एक व्यवसाय आहे. ओके, म्हणजे हा बाल साहित्य जरी आपण उत्तरदायित्व वगैरे म्हटलं तरी हा व्यवसाय आहे. आणि व्यवसाय माणूस दोन गोष्टींसाठी करतो, एक म्हणजे पैसा, आर्थिक गोष्ट, आणि दुसरी म्हणजे एक ओळख असते, एक हुद्दा असतो. तर ह्या दोन दोन गोष्टींवर मला बोलायचं आणि मग ते लेखकावर येतो. मला असं वाटतं की मी आर्थिक गोष्टींचा जेव्हा चित्रकार, बोधचित्रकार म्हणून विचार करतो, तर मला असं वाटतं मी शेतकरी आहे. म्हणजे मी चित्र काढणार, पण त्याचा भाव किती असणार हे मी नाही ठरवू शकत. ओके, तो सरकारने म्हणजे प्रकाशकाने ठरवायचा की बाबा अमुक याला अमुकच पैसे. मग जर मी म्हणेल की जर मला अमुकच पैसे मिळणार आहेत तर मी प्रयोग का करू, तर मी का 2-2 तास घासू. म्हणजे तुम्ही जर मराठी चित्रकारांना मिळणारे, इलस्ट्रेटरला मिळणारे पैसे पाहिलेत आणि फेसबुकवरच्या रॅन्डम इलस्ट्रेटरच्या ग्रुपवरचे आकडे पाहिलेत ना, $100, $150 एका चित्राला, तर मी त्या ग्रुपवर बोलू शकत नाही, म्हणजे काही लिहूच शकत नाही, आपण गप्प बसतो. म्हणजे हे कदाचित भारताचं पूर्ण असेल, मी मराठी याच्यात नाही बोलत, पण म्हणजे असं कुठलं ऑफिशियली नाही, बोलोगना वगैरेच नाही बोलतोय मी, एकदम असं रॅन्डम बोलतो. तर इथे शेतकरी तरी असं वाटतं किंवा असं वाटतं की मी ब्लड बँक काढावी, ब्लड बँक असते तशी एक चित्र इलस्ट्रेशनची बँक काढावी किंवा एक धर्मदाय संस्था तयार करावी ज्यात मी चित्र काढत राहील आणि प्रकाशकांना मोफत वाटत जाईल किंवा काही अडीअडचणीला वाटत जाईल, असं काहीतरी एंड करावा या सगळ्याचा, असं मला वाटतं. म्हणजे इतर लोकही ठेवू शकतात त्यांची चित्रांची, किंवा मी आता छान छान काढत, जसं आता राजीव तांबे पण म्हणाले की मी लिहितो आणि आनंदासाठी लिहितो, मग पुढे प्रकाशक मिळो नाही मिळो ते नंतर, पण त्यांना लिहून मोकळं व्हायचं असतं, तसं चित्रकारांनाही काढून मोकळं व्हायचं असतं. ओके, आता दुसरा प्रश्न आहे आर्थिक, जरा बाजूला ठेवा. दुसरा एक ओळख, एक मुद्दा. तर मला फार वाटतं की अरे मी बाल साहित्यिक का नाही, म्हणजे मी चित्रकार आहे वेगळा, पण जेव्हा मी बोध चित्रकार असतो एखाद्या याचा, ज्यात वर्ल्ड इज बुक असतं, त्यावेळी इलस्ट्रेटरला तुम्ही साहित्यिक म्हणून बोलता का, म्हणजे बघता का, की फक्त लेखक आणि अनुवादक
आणि समीक्षक हे साहित्यिक असतात. तर मला असं वाटतं की ही ओळख नाही मिळत बाल साहित्यिक म्हणून. मला असं वाटतं की तुम्ही शेवटी म्हणजे उपरेच राहता. असं वाटतं की तुम्ही किती त्या ह्याच्यात असाल शेवटपर्यंत त्या प्रोसेसमध्ये तरी तुम्ही चित्रकार म्हणूनच राहता. तर चित्रकार हे वेगळेच असतात, पण जे व्यावसायिक बोधचित्रकार असतात, इलस्ट्रेटर असतात, हे साहित्यिक, बाल साहित्यिक किंवा साहित्यिकच असतात असं मला वाटतं. आणि मला असं खूप वाटतं की कधीतरी प्रकाशकांनी मला येऊन विचारावं, अरे लेखकांनी दिले, अरे काय वाटतं तुला, वाटतं काय याच्यात काहीतरी चेंज केले पाहिजेत का लेखनामध्ये, कसं कसं चित्र काढायचं, असं प्रकाशक आणि चित्रकार कधी बोलतील याची मी वाट बघतोय. म्हणजे लेखक आणि चित्रकार म्हणजे जसे राजू तांबे वयाने माझ्यापेक्षा ज्येष्ठ असले आणि तरी तरुण असले तरी त्याच्यामुळे आम्ही तो एक संवाद साधू शकतो. पण बाकीचे लेखक म्हणतात ना हे चित्र नकोय. ओके, म्हटलं मला पण वाटतं ना चित्र काढताना की अरे हे काहीतरी भंकस लिहिलेलं आणि मला हे नाही सुचत याच्यावर चित्र काढता, म्हणजे लिखाणासाठी हे चित्र बरोबर आहे. तर ही सोयच मला नसते या व्यवसायामध्ये, तर तीही मिळावी असं या निमित्ताने मी आवाहन करेन. तुम्ही फार 3 महत्वाचे मुद्दे मांडले की धर्मादाय संस्था चित्राची कल्पनाच फार नाविन्यपूर्ण आहे. तुमच्या चित्रांसारखी म्हणायला काही हरकत नाहीये. आणि दुसरा मुद्दा जो मांडला की साहित्यिक म्हणून ओळख मिळावी बालचित्रकाराला, हेही अत्यंत गरजेचं आहे. त्याशिवाय चित्रकारालाही त्यामध्ये शिरणं आणि त्या प्रोसेसचा भाग होणं अनुभवता येणार नाही. तर या सगळ्या बाबी आणि या सगळे मुद्दे तुमचे घेऊन मी पुढे राजीव तांबेकडे येते की आपण मगापासून चर्चा करतो आहोत आणि त्या चर्चेमध्ये काय झालं आणि काय होतंय, त्याची प्रोसेस काय असते, त्याची प्रक्रिया काय असते, त्या अनुषंगाने बोलतो आहोत. पण त्या पुढे जाऊन मला विचारावं असं वाटतंय की बालसाहित्यामध्ये आपल्याकडे उणीवा आहेत, हे आपल्या सगळ्यांना माहितीच आहे. पण मग त्या उणीवा जर दूर करायच्या असतील तर त्यामध्ये नेमकेपणाने काय आलं पाहिजे असं तुम्हाला वाटतं? हा तर प्रचंडच कठीण आणि इंटरेस्टिंग प्रश्न आहे. खरं तर का उणीवा आहेत माहितीये का, आपण ना सगळेजण नक्कल करण्यामध्ये धन्यता मानतोय. म्हणजे मला प्रचंड वाईट का वाटतं की विंदांची कविता आहे की एका माकडाने काढले दुकान, अफलातूनच कविता आहे ती. म्हणजे जेव्हा प्रत्येक दुकानामध्ये प्रत्येक वेगवेगळी गिरायकं येतात की कोण म्हणतं पैसे किती, कोण रोकडे देतं, कोण, पण जेव्हा कोल्हा येतो आणि म्हणतो की उद्या पैसे देईन उधारी, तर माकड म्हणाले लावून गंध, आता झाले दुकान बंद. उधारी केली तर दुकान बंद होतं. आपल्यातल्या सगळ्या कवींनी मग अस्वलाने काढले दुकान, पोपटाने काढले दुकान, अमुकनी पिडलं हो. म्हणजे विंदाने कोणाला फ्रँचायझी दिलेली नव्हती दुकान काढण्याची, पण आपलं काही डोकं वापरणच नाही, म्हणजे नवीन काही लिहितच नाही. चित्रकार म्हणजे मोर, गाणारा म्हणजे कोकिळ त्यांच्या शाळेत, आणि अशा किती शाळा आहेत आपल्याची कवीने काढलेल्या. म्हणजे वेगळा विचार, आपण का मार खातो, मला असं वाटतं आपण कल्पकतेमुळे मार खातो. नवीन काही वेगळं मांडणं होत नाही, एक तर कॉपी करणं किंवा तेच तेच पुन्हा पुन्हा लिहिणं. इथे कुठेतरी पंचायत फार निर्माण होते असं वाटतं. म्हणजे डेनिशच्या गोष्टी म्हणून पुस्तक आहे विक्टर ड्रागुन्स्कीचं. म्हणजे मला वाटतं की माझी मुलगी लहान असताना आम्ही रोज रात्री वाचून लोळायचो, हसून हसून अक्षरशः. ते चिंध्या झालेलं पुस्तक पण आहे. काय धमाल गोष्टी आहेत. म्हणजे मला तर असं वाटतं की त्यातली एक जरी गोष्ट मी लिहू शकलो ना, डायरेक्ट समाधीच येईल, खड्डाच खाण्याला लागेल. खूपच कठीण आहे. म्हणजे गोष्टींमधली विविधता, वेगवेगळे जॉनर्स. म्हणजे मागे मी म्हटलं तसं की सिंदबादच्या 7 सफरी झाल्या, पुढच्या कोण लिहिणार. म्हणजे आपल्या इकडे प्रवास वर्णन मुलांसाठी नाहीच. माधुरी पुरंदरेंचं एकच पुस्तक आहे सिल्वर स्टार म्हणून, की जे याच्यावरती आहे, समुद्र सफरीवरती आहे. मग दुसरं काहीच नाही, कोणीच प्रयोग केलेला नाहीये त्याच्यामध्ये. म्हणजे असं का होतं, किंवा निरनिळ्या गमती जमती असणारं पुस्तक का येत नाही. ते प्रादेशिक वाद आणि आपल्यामध्येच का सगळं ते अडकून गेलंय. म्हणजे साचले पण खूप आलंय आपल्यामध्ये. आणि दुसरी गोष्ट काय झालं की मग सकाळी जो मिलिंदने मुद्दा मांडला आणि मी त्याला आक्षेप घेतला की प्रत्येक माणसामध्ये लहान मूल नसतं. हे भाग्याची गोष्ट आहे की तुमच्या आतलं लहान मूल जिवंत असणं. ज्यांच्या जिवंत असतं ती माणसं खट्याळ असतात,
त्यांना विनोद समजतो, त्यांना मज्जा कळते. जे मुलांना उपदेश करतात, जे मुलांना शिक्षा करतात, त्यांच्या आतमध्ये मूल नसतं. किंवा ज्यांचं बालपण करपलेलं आहे ना, अशी माणसं आज प्रकाशक झाली आणि ते मग उपदेश करणारे ते लिहित आहेत. म्हणजे अगदी प्रामाणिकपणे सांगतो, साने गुरुजींविषयी मला नितांत आदर आहे, पण श्यामची आई हे काय बाल साहित्य नाहीये. असं कसं होऊ शकतं? का कुठलाही मुलगा आत्ताच्या काळात जाऊन आवडीने श्यामचे पुस्तक घेतलं आणि कोपऱ्यात जाऊन वाचत बसला, असं नाही होत. हे मोठ्या माणसांनी केलेला कट आहे हा, की मुलांना श्यामचे आवडतं. कारण त्यांच्या वडिलांनी त्यांना पिडलं होतं श्यामचे वाच म्हणून. म्हणून ते आता मुलाला सांगतायत. तर मुलाला स्वातंत्र्य द्यायला पाहिजे, की तुला काय पाहिजे ते निवड. आणि तो जर निवडू शकणार नाही, तेव्हा एखाद्या दिवस प्रकाशकांचे डोळे उघडतील, की आता नवीन काहीतरी काढलं पाहिजे. आपली आहे ती पुस्तकं संपत नाहीत. मगाशी पृथ्वीराज सर म्हणाले त्याप्रमाणेच पुस्तकं खरेदी करणारे आईबाप असतात. त्याच्यामुळे प्रॉब्लेम झाला. हे स्वातंत्र्य जर मुलाला दिलं, की तू आज जा आणि बघ आणि शोध, मग तिकडे खरा कस लागेल, की मग चित्रकाराचा आणि लेखकाचा कस लागेल, की काय नेमकं मुलांना द्यायला पाहिजे. इथे सगळी गडबड त्याच्यामध्ये होते. म्हणजे अनेक पालकांना असं वाटतं, की मुलांना काय कळतं, सगळं मलाच कळतं. जी काय अक्कल आहे ती मला, थोडीशी उरली तर बायकोला. तो म्हणतो स्टॉक संपलाच. मुलांना काय कळतं, मी सांगतो ते शहाणपणा करू नकोस. आणि आई वडिलांचा ठरलेला प्रश्न असतो, लहान मोठं आहे की नाही. लहान मोठ्याचा काय संबंध आहे? मोठा झाला म्हणजे अक्कल आली असं नाही. मोठेपण आणि अक्कल या भिन्न गोष्टी आहेत. अनेक मोठी मूर्ख माणसं आहेत जगामध्ये. पण काय असतं, की मुलं अशक्त असतात आणि पालक सशक्त असतात. त्याच्यामुळे मुलं असं म्हणू शकत नाहीत, बाबा तुम्हाला यातलं काही कळत नाही. असं नाही मुलं म्हणू शकत. मुलं एवढाच विचार करतात, की 20 वर्ष थांबू, 20 वर्षांनी आपला बाप अशक्त होईल, मी सशक्त होईल, तेव्हा सांगू मग या प्रश्नाचं उत्तर. आता नको. म्हणजे आपण मुलांना विश्वास टाकायला घाबरतो का? मुलांना स्वातंत्र्य देत नाही का? इथे गडबड होते. म्हणजे जेव्हा मुलांकडून मागणी येईल ना, तेव्हा या प्रकाशकांच्या डोक्यामध्ये लाईट लागेल. असंच त्याचं एक समिंग अप करताना मला आता असं वाटतंय. म्हणजे प्रयोगशील लेखक आहेत, प्रयोगशील चित्रकार आहेत, प्रयोगशील अनुवादक आहेत. गोंधळ तो तिकडे झालाय त्या ठिकाणी. मी सकाळी मिलिंद सुद्धा असंच म्हणतो, की वेगवेगळे प्रयोग प्रकाशकांनी करायला पाहिजेत. मग तुम्ही करा की. म्हणजे शिवाजी लोकांच्या घरी जन्माला यावा बाजूला, अशातला तो प्रकार चाललाय, की मी काय प्रयोग करणार नाही, पण इतरांनी मात्र भरपूर प्रयोग केले पाहिजेत आणि तसं केलं पाहिजे. असं नाही होत. आपण सगळे मिळून प्रयोग करणार का? सगळे एकमेकाचा हात धरणार का? तर आपण पुढे जाऊ. तर त्यातून वेगळं काही करता येईल. राजहंसाचं मला कौतुक वाटतं, की राजहंसानी आता त्यांना 60 वर्ष होत आहेत. आता त्यांनी प्रथम मुलांसाठी रंगीत पुस्तकं काढली. हा त्यांनी धाडसी निर्णय घेतला, की मुलांसाठी आता रंगीत पुस्तकं काढूया म्हणून. हळूहळू बाकीचे प्रकाशक तयार होतील आणि ते जातील. म्हणजे थोडा म्हणजे आणि तो पण एक मुद्दा आहेच, की आम्ही खूप चांगलं लिहित नाही म्हणून मुलं वाचत नाहीत. पण ते मुलांपर्यंत पोहोचायला तर पाहिजे. पुन्हा प्रश्न तिकडे म्हणजे ते एक विशेष सर्कल म्हणतो ना, तसं ते एकात एक अडकलेलं आहे. हा गुंता सगळ्यांनी एकत्र बसून सोडवावाच लागेल एकदा. पण सुटेल. म्हणजे मी तर पूर्ण आशावादी आहेच या बाबतीमध्ये. होईलच. म्हणजे उणिवा आहेत, त्या उणिवांवर मात करत आपल्याला कसं पुढे जाता येईल या दृष्टीनेच आपण चर्चा करतो आहोत मगासपासून तासभर. आणि या चर्चेचा टेक अवे काय असेल तर मला असं वाटतंय की बालसाहित्य सगळ्या साहित्याच्या केंद्रस्थानी यावं आणि त्याच्याकडे गंभीरपणे पाहिलं जावं अशी आपल्या सगळ्यांचीच अपेक्षा आहे. ती अपेक्षा या पुढच्या काळामध्ये पूर्ण होईल अशी आशा बाळगूया आणि आपण सगळ्यांनीच म्हणून त्याच्यावर काम केलं तर ती निश्चित पूर्ण होईल अशी खात्रीही वाटते आहे. आजच्या या चर्चेमध्ये बालसाहित्याच्या सर्वंकष चर्चेमध्ये आपण सगळे मान्यवर आलात आणि आपला वेळ दिला त्याबद्दल मी सगळ्यांचे आभार व्यक्त करते.